चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या थर्ड डेच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 5 दिवसांपैकी आज तिसरा दिवस आहे. काम करायला फक्त 2 दिवस बाकी आहे. इथपर्यंत आला म्हणजे अर्धा प्रवास तुम्ही खूप छान पद्धतीने केला आहे. थोडा अर्धा बाकी आहे. ओके. चला, तर मी आशा करतो की आतापर्यंत तुम्हाला मजा येत असेल. ओके. तर आता प्लीज व्हिडिओ ऑन करा म्हणजे मला समजेल की काल सॉरी, काल थोडासा इथे पॉवर कट आउटचा इश्यू होता. तर काल कुणी सकाळी आणि संध्याकाळी दोघी टाइम यायला जमलं नाही असं कुणी आहे का? असं हात हो वर. आहे. ओके ओके ओके. ठीक आहे, तुम्हाला नाही जमलं ना? चालेल. हो, लक्षात नाही राहिलं सर. ठीक आहे. कालचं काय झालं, पास्ट लाईफ मेडिटेशन होतं ते युट्यूबवर पण आहे. जर आज तुम्हाला जर क्लास संपल्यानंतर ज्याला थांबायचं असेल त्याच्यानंतर आपण घेऊया, म्हणजे सिलेबस सांगून झाल्यावर जर टाइम नसेल तर रेकॉर्डिंग बघून घ्यायची. ओके. बाकी कुणाचं चालेल. शक्तिपात राहिलाय सांगू शकता तुम्ही. ओके, मी सर्वांना अनम्यूट केलंय. कुणाचं राहिलाय शक्तिपात? तर ज्यांचा राहील माझं उद्या सकाळी 6 वाजता तुम्हाला जॉईन व्हायचंय. ओके. ज्यांचा ज्यांचा बाकी असेल त्यांनी. ओके. चला, आता ज्यांचा सर मी शक्ती. घेतला होता. सर हा मॅडम. हा मी एकदा घेतलेला होता, मग नाही मी झाले हा, ऍडमिट. चालेल, काही प्रॉब्लेम नाही मॅडम. हा ओके. ठीक. चला, आता मला चला, ज्यांना इश्यू झाला, फोनमध्ये प्रॉब्लेम होता, ऐन वेळेला काही काम आलं, चिंता नाही करायची. उद्या सकाळी 6 वाजता आपण परत घेणार आहे. चला, आता ज्यांचा झाला त्यांना काही ऊर्जा जाणवल्या का? कुणी आहे का असं सांगणार की हो काहीतरी जाणवलं सकाळी, काही व्हायब्रेशन्स, काही संवेदना? कुणी आहे का असं? सर हा, बोला सर मॅडम. मी बोलू का? माझं इथे हा, बोला. डोकं बोला मॅडम. हा, इथे डोकं पेन म्हणजे दुख म्हणजे असं जड झालेलं. विथ ओके कंबर पण जरा जड झालेलं. दुखत होते थोडं. ओके ओके, चालेल चालेल, काही नाही. कुठली ऊर्जा असेल फक्त सहजतेने स्वीकार करायचा. शिवांगी मॅमला काही बोलायचं आहे का? मग आपण क्लासला हा. सुरू. बोला मॅम. मला ना पायातून असं खूप गरम गरम काहीतरी निघून गेल्यासारखं झालं, असं पाय खूप गरम झाले होते माझे. अच्छा. ओके. म्हणजे ते हॉट फ्लॅशेस कसे येतात तसं त्या टाईप पायातून निघून गेल्यासारखं झालं मला. चला, काहीतरी जाणवलं म्हणजे काही नाही. तुमच्याच पुढे पण लेवल 2 लेवल 3 असतं. इथं हम्म. बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या जाणवत असतात. ओके. मी ना बरेचसे लोक काल आले नव्हते तर थोडंसं रिकॅप करतो. ज्या लोक काल संध्याकाळी आले त्यांच्यासाठी थोडंसं हे वाटेल, रिव्हिजन होऊन जाईल. फक्त बेसिक बेसिक सांगतो काय होतं, रेकी कशी आहे, रेकी काय आहे, आणि नंतरून आपण आज आपल्याला काय शिकायचंय, ओरा काय आहे, ओरा क्लीन कसा करायचा, 7 चक्र काय आहे, का तुमची लाईफ अशी आहे, हेच नाही तर ओरा तुमचं क्लीन कसा करायचा तेही शिकवणार आहे. ओके. चालेल. तर आजचा सेशन, आज काय करायचं तुम्हाला, थोड्या वेळाने जेव्हा मी चक्रा शिकवेल, ओरा नाही चक्रा शिकवेल, तेव्हा सगळं नोट डाऊन करायचंय की कुठल्या चक्राचा काय प्रॉब्लेम होतो. कारण जेव्हा तुम्ही 5 दिवस संपणार, तुम्ही आता रेकी हिलर होणार आहे. ओके. 10% ऊर्जा ऍक्टिवेट होतात. पण करू शकतो आपण. एखाद्याच्या हाताला खूप चांगला गुण असतो. तर घरात तुम्ही स्वतःवर करा, घरातल्या मेंबरवरला सुद्धा रेकी देऊ शकतात. तर नोट डाऊन करायचं की कुठल्या चक्राने लाईफमध्ये कसा प्रॉब्लेम होतो. ओके. चला, आता मी सगळ्यांना म्यूट करतो आणि थोडीशी कालची छोटीशी रिव्हिजन घेऊ आपण. बेसिक बेसिक सांगतो, नंतरून आपण ओरा आणि चक्र शिकणार आहे. नंतरून आज तुम्हाला काय करायचंय, नंतरून पाणी चार्ज करून बघायचं. ओके. नंतरून पाणी घेऊन एक ग्लास पाणी आणायचंय, आपण त्याची चव बदलायला पण शिकणार आहे. ओके. सध्या आपण फक्त थोडंसं बेसिक रिव्हिजन घेऊया. ओके. जस्ट 1 मिनिट. ओके. थोडंसं थोडक्यात समजून घेऊया. तर रेकी काय असते, जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. तर रेकी काय आहे, रे म्हणजे जपानी वर्ड आहे रेकी. रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनी शक्ती, म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. ओके. तर काही कुठला जात धर्म पंथाबरोबर संबंध नाही. ब्लॅक मॅजिक, काला जादू, तंत्र मंत्र बरोबर देखील संबंध नाही. कुठलेही हे शिकण्यासाठी पूर्वज्ञान आवश्यक नाही. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती रेखेचा सराव करू शकतो. 70 प्लस आहे, 80 प्लस आहे, मुलगा 12 वर्षाचा आहे, 15चा, तरी पण शक्तिपात दिल्यानंतर ऊर्जा येतात हातातून. ओके. त्याने एकदा शिकवलं की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला आहे. ओके. तर रेकी शिकण्याचे फायदे काय आहे? एक लाभकारी शक्ती आहे. कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन नाही, साईड इफेक्ट नाही. रेकीला हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, त्यामुळे अत्यंत साधी प्राकृतिक उपचारिक पद्धत आहे.
आणि काय करते, आपल्याला इम्युन सिस्टीमला बूस्ट करते. रेकी मेंदूच्या अल्फा आणि थीटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. जसं आपण अल्फा लेवलवर जातो सबकॉन्शियस माइंडमध्ये काही टाकायला, त्याची प्रोग्रामिंग करायला, तर आपण अल्फा लेवलमध्ये खूप लवकर जातो. रेकी तणाव कमी करते आणि आपला ओव्हरऑल ओरा सुद्धा क्लीन ठेवते. ओके. रेकी कुणी शिकावी? फर्स्ट डेला सांगितलं. जे सतत चिंता, भीती, मानसिक तणाव आहे, जे स्वतःला विसरले, दुसऱ्यासाठी जगतायत, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात, जे लोक वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग स्वतःवर ओढवून घेतात, जे आर्थिक अडचणी आणि ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, नात्यामध्ये संघर्ष, गैरसमज आणि दुःख अनुभवतात, आध्यात्मिक शांततेची, आत्मज्ञानाची वाट बघत आहे, आणि काही असे पण लोक ज्यांच्या जीवनात सर्व काही आहे पण आता दुसऱ्यांना मदत करायची काही इच्छा आहे, तर असे लोक सुद्धा रेकी शिकू शकतात. हा रेकीचा इतिहास होता. आपण जे शिकतोय याला उसूई रेकी बोलतात. हे डॉक्टर मिका उसूई हे सुरुवातीचा फोटो आहे. यांनी ही रिइन्व्हेंट केली. ओके. हे जपानमध्ये प्राध्यापक होते आणि ते शोध घ्यायला गेले की प्राचीन काळी कसं येशू ख्रिस्त होते, गौतम बुद्ध होते, ते कसे कुणाला स्पर्श न करता उपचार करायचे, असं त्यांच्या स्टुडंटने त्यांना क्वेश्चन केला. याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी बऱ्याच देशांची यात्रा केली, पूर्ण जपान, चायना. शेवटी त्यांना भारतामध्ये काही ग्रंथामध्ये याचं उत्तर सापडलं, पण त्यांना पूर्णपणे नाही सापडलं. मग ते परत त्यांच्या देशात गेले. त्यांच्या गुरूंनी सांगितलं, तू ध्यान साधनेला बस, ध्यानातूनच उत्तरं मिळतात. तिथे त्यांनी 21 दिवस ध्यान साधना केली माउंट कुरमा पर्वतावर, आणि त्यांना ते दिसले, साक्षात्कार झाला त्याचा. ओके. आणि ते खूप छान हिस्ट्री आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला नोट्स देणार आहे, त्या नोट्समध्ये सगळं काही हिस्ट्री, इतिहास, सगळं काही. ओके, तुम्हाला सगळं भेटणार आहे. त्यांच्यानंतर हे जे जपानचे नेव्हल ऑफिसर होते छुजिरो हयाशी, यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली, ज्याला आपण शक्तिपात म्हणतो. आणि यांनी काय केलं, त्यांच्यानंतरून त्यांचं क्लिनिक यांनी पुढे चालवलं आणि जपानमध्ये लोकांना हील करायचे रेकीने. आणि यांनी बरेच वर्ष प्रचार प्रसार केला. आणि नंतर काय झालं, ह्या एक तिसऱ्या फक्त, यांना हवाई टकाटा बोलतात, ह्या अमेरिकेमध्ये राहत होत्या. यांना एक दिवस कॅन्सर डिटेक्ट झाला आणि हे त्या कॅन्सर च उपचारासाठी काहीतरी नैसर्गिक उपचार पद्धती शोधत होत्या. तर त्यांच्या कानावर कोणीतरी सांगितलं की डॉक्टर चिजिरो हयाशी आहेत, ते जपानमध्ये असं असं रेकी देतात. मग ते जपानला परत गेल्या. त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला आणि त्यांना ते खूप छान वाटलं. मग त्यांनी काय केलं, छुजिरो हयाशीकडून अटोनमेंट घेतलं, शक्तिपात घेतला आणि परत अमेरिकेला आल्या. आणि त्यांनी तिथे बऱ्याच देशाच्या लोकांना रेकी शिकवली, अटोनमेंट केलं, आणि तिथून रेकीचा प्रचार प्रसार पूर्ण विश्वामध्ये झाला. तर ह्या थोड्याशा याच्यामध्ये की पर्सन आहे. ओके. हाय टकाटा ही बेसिक हिस्ट्री आहे. आता रेकीचं 5 सिद्धांत होते. याच्यामध्ये कुठल्याही धर्मामध्ये असतात तसे, जसे 5 शील आहेत, कुठे काही 10 कमांड्समेंट्स असतात, तसं रेकीमध्ये 5 आहे. खूप सोपं आहे. फक्त आजसाठी मी रागवणार नाही, आजसाठी चिंता करणार नाही, फक्त आजसाठी मी ग्रेटफुल राहील प्रत्येकाप्रती. ओके. म्हणजे आपल्याला आभारासाठी जे काही आपल्याला भेटले त्याच्याप्रती आभार मानायचे, आणि फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणे करेन. याच्यात विशेषतः काय आहे, हे सगळं काही काय आहे, फक्त आजसाठी, उद्याचा विचार करायचा नाही. आपण एक एक स्टेप करत गेलो, आपण ऑटोमॅटिक आध्यात्मिक लेवलवर खूप पुढे जातो. तर असं नाही म्हणायचं की याच्या पुढे मी करणारच नाही, असं होत नाही. आपण ह्युमन आहे. ओके. आपल्याकडून चुका होणारच आहे, पण एकदा बोलायचं सकाळी उठल्यावर, कमिटमेंट करायची, जस्ट फॉर टुडे मी रागवणार नाही, चिंता करणार नाही. ओके. चला. तर हे त्याचे 5 प्रिन्सिपल होते. याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, असे सिम्बॉल्स असतात पुढे जाऊन. ओके. आता रेकीचे काही लेवल्स असतात. हे जे तुमचं झालंय आज, शक्तिपात झाला, हा लेवल 1चा झाला. याच्यामध्ये तुमची 10% हिलिंग ॲबिलिटी होऊन जाते. ओके. आणि तुम्ही कुणालाही असा स्पर्श न करता हाताने उपचार करू शकता. सेकंड लेवल काय असते, तिथे तुम्हाला सिम्बॉल ऍक्टिव्हेट करून दिले जातात. ओके. हे असे सिम्बॉल्स असतात, ते तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दिले जातात, शक्तिपात केला जातो, आणि हिलिंग ॲबिलिटी तुमची 40%ने वाढते. ज्यात चोपुरे, हुंशाजशेनेन, सेक असे सिम्बॉल असतात, ज्याच्याने तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला आता समजा तुमची मुलं कुठे बाहेर आहे, आई गावाला आहे, तरी तुम्ही इथे बसून, तुमच्या ह्या घरात बसून गावाला, परदेशातही
तुम्ही हिलिंग पोहोचवू शकता. तर तुम्हाला तो होंशा जशन सिम्बॉल ऍक्टिव्हेट करून दिला जातो. साधं सोपं, जसं आज तुम्ही तुमच्या घरी होते सगळे, मी माझ्या इथून तुम्हाला सगळ्यांना सकाळी शक्तिपात दिला. कसा दिला? होंशा जशन सिम्बॉल होता. असं सेकंड लेवलमध्ये. थर्ड लेवलला एक मास्टर सिम्बॉल असतो डायक्युम्यू, तो अटेम्प्ट करून दिला जातो. तुमची हिलिंग ॲबिलिटी 100% होते. ओके, त्याला थर्ड लेवल बोलतात. आणि चौथ्याची लास्ट लेवल आहे त्याला बोलतात ग्रँड मास्टर, जो मी आहे. म्हणजे आपण तेव्हा काय करतो, दुसऱ्याला शक्तिपात देऊ शकतो. ओके, तर एवढाच याचा फरक असतो. ओके, तर आलं लक्षात, एवढ्या गोष्टी असतात. तर शक्तिपात काय असतो? शक्तिपात साधं सोपं आहे. मी काल पण सांगितलं की शक्तिपात आता याच्यामध्ये सिम्बॉल्सने देतात रेकीमध्ये, पण शक्तिपात सेल्फ रिअलायझेशनने पण होतो. एखादा गुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणतो, तसंही होतं. आता तुम्हाला माहिती आहे का, स्वामी विवेकानंदांबरोबर काय झालं होतं? त्यांच्या गुरूंनी कुठे पाय लावला होता? कुणाला काही आयडिया आहे का? कोणी वाचतं की नाही पुस्तक वगैरे? त्यांना पण असे बरेच प्रश्न पडायचे. तर ह्या गोष्टी स्पिरिच्युअल आहे. ओके, तर काय करायचं, तर त्या स्वामी विवेकानंदांच्या गुरुनी सुद्धा काय केलं, ते परमहंस होते गुरु, त्यांनी ते त्यांच्या इथे छातीवर पाय लावला. ओके, आणि त्यांना साक्षात्कार झाला. तर आपल्याला एवढं एनलाइटमेंट वगैरे तर नाही भेटणार आहे, पण हे दुसरं क्षेत्र आहे. इथे तुमची हिलिंग कॅबिलिटी वाढून दिली जाते. ओके, तर शक्तिपाताचं असं महत्व आहे. ओके, चला, एवढं काल झालं होतं. पास्ट लाईफ मेडिटेशन, ज्याला वेळ असेल ते आपण नंतरून करून घेऊ. ओके, सकाळी बराच वेळ असतो, संध्याकाळी थोडी घाई असते. ओके, चला. चला, आता आपण काय शिकणार आहे, ओरा म्हणजे काय. आता मी तुम्हाला जास्त हे करणार नाही. तर ओरा बऱ्याचशा लोकांनी ऐकलाय. आता आपण सिलेबसवर घेऊया. ओके, तर आता ओरा म्हणजे काय असतं? तर ओरा म्हणजे, हे बघा, हे सगळे महापुरुष आहे, त्यांच्या मागे काय आहे, एक प्रकाशाचं वलय आहे. ओके, एक एनर्जी फील्ड आहे, त्याला आपण ओरा बोलतो. आता ओरा सगळ्यांचाच असतो. ओके, हा ओरा तुमचा पण आहे, माझा पण आहे. तुमच्याकडे चष्मा घातला असेल त्याचा पण एक ओरा असतो. तुमच्या फोनचा आहे, पेनचा आहे, नोटबुकचा आहे, सगळ्यांचा ओरा असतो. ओके, प्रत्येकाची एक एनर्जी फील्ड असते. हा युनिव्हर्सल लॉ आहे. ओके, युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्टीचा एक ओरा असतो. आलं लक्षात? तर आज आपल्याला काय करायचं की ओराने काय फरक पडतो, वीक असेल तर आपल्या जीवनात कसा फरक पडतो आपण बघणार आहे. ओके, तर ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेले ऊर्जा क्षेत्र. हे 7 स्तरांमध्ये विभागलेले असते. आता कसं असतं, काही ठिकाणी गेल्यावर आपल्याला एकदम अस्वस्थ वाटतं. पण ओरा कसं असतं मी तुम्हाला सांगतो, आपण कसं फील करू शकतो. तर काही ठिकाणी गेल्यावर अस्वस्थ वाटते, काही ठिकाणी शांत वाटते. तर असं का होते? ऊर्जेचे तर हे बघा, तुम्ही साधी सिंपल आहे, तुम्ही अ, एक मंदिरात गेलात, कसा पण मूड असो, मंदिरात गेल्यावर कसा ओरा असतो त्या जागेचा, बेल वाजवतो, आपण हातपाय धुतो, तिथे मूर्तीकडे बघतो, तर सगळे लोक भक्तिभावाने येतात. तर तिथे किती प्रसन्न वाटतं. तुम्ही किती पण टेन्स असाल, कारण त्या मंदिराचा ओरा आहे. तुम्ही एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन या बरं, 1 तास थांबून या, कसं वाटतं? SBI बँकेत जाऊन या बरं, दिवसभर उभं राहून या, किती निगेटिव्हिटी येते. प्रत्येकाचा ओरा असतो. ओके, सगळे एनर्जी फील्डची गोष्ट असते. तर आपल्याला ओरा वगैरे कसा प्रोटेक्ट करायचा आपण बघणार आहे. किंवा कधी कधी असं पण होतं, आपले डोळे जरी बंद असले तरी एखादी व्यक्ती घरात आली तरी आपल्याला लगेच कळतं की अरे कोणीतरी आलंय. तर हे सगळं ओरा असतं, एनर्जी फील्ड असतं. ओके, आपण आता अजून, जस्ट लेट मी शो. ओके, तर ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास काय होतं, थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना सुमारे 3 ते 4 फूट असते. मात्र ही व्यक्तीच्या ऊर्जा पातळी, भावना, आध्यात्मिक साधना आणि आरोग्यानुसार बदलू शकते. कमी कमकुवत किंवा कमी ऊर्जा असलेला ओरा काय करतो, जो आजारी लोकांचा ओरा असतो तो 1-2 फुटावर आलेला असतो. ओके, आणि संतुलित आणि निरोगी माणसाचा ओरा 3 ते 6 फुटापर्यंत असतो जनरली. आणि खूप जे ध्यान वगैरे करतात, खूप ध्यानी असे मोठे महाराज वगैरे असतात, त्यांचा 6 ते 12 फूट देखील असू शकतो. ओके, तर तुम्हाला माहिती आहे का, आपण ओरा मोजू सुद्धा शकतो. काही टूल्स असतात. ओके, काय बघा माझ्याकडे, आता हे बघा, एक असं एक टूल असतं. आता हा एल रॉड आहे. ओके, तुम्ही जर हा घेतला, Amazon वर पण भेटतो, स्वस्त भेटतो. ओके,
तर माझा आवाज अजून कुणाला ऐकू येत नाही का? त्यांना मला ऐकू येत नाही. लेट मी चेक. नाही तर मग शिकून फायदा काय? ओके. कुणाला आवाज येतोय का अजून? आवाजाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके. तनुजा मॅम, आवाज येतोय का बरोबर, की काही प्रॉब्लेम आहे? थांबा, मी अनम्यूट करतो तुम्हाला. ओके, आवाज येतोय. ओके, ऋतुजा मॅम बोलतो तर आवाज येतो. ओके. ठीक आहे, येतोय. चला, ठीक आहे मॅम, तुम्ही तुमचं नेटवर्क चेंज करून घ्या. ओके ओके, चला ठीक आहे. तर हे बघा, हे असं इक्विपमेंट भेटतं, Amazon वर पण भेटतं. याला बोलतात एल रॉड. तर जर तुम्ही हे घेतलं, तुम्ही घेऊ शकता. तर वापरण्यासारखं काही मोठी टेक्निक नाहीये. हे कसं वापरायचं हे उद्या पेंडुलम डाउजिंग मध्ये शिकवेल. तर एखाद्या व्यक्तीला जर आपण असं बाहेर लांब उभं केलं ना, थोडंसं 2-10 मीटरवर उभं करायचं आणि त्याला बोलायचं पुढे ये, पुढे ये, पुढे समोर ये. आणि जेव्हा तो ओराला, त्याचा ओरा या रॉडला टच होतो ना, तर ऑटोमॅटिक असं ते स्प्रेड व्हायला लागतं, हालायला लागतं. ओके. तर तुम्ही त्या व्यक्तीची ओरा ची लांबी सुद्धा मोजू शकतात. खूप सोपं आहे. सगळीकडे वापरतात. फक्त तुम्हाला आजपर्यंत माहित नव्हतं म्हणून सांगतो. ओके. तर एवढं काही अवघड नसतं त्याच्यामध्ये. एल रॉडने तुम्ही, पेंडुलमने तुम्हाला उद्या काही डाऊट असेल याच्यामध्ये, तर पेंडुलम मध्ये उद्या मी तुम्हाला डीप मध्ये सांगेल हे कसं काम करतं. ओके. चला, जस्ट वेट 1 मिनिट. तर हे बघा, तुम्ही जेव्हा सॅड असतात, निराश असतात, तर तुमचा ओरा काय होतो? ही व्यक्ती, ओके, ही सॅड पर्सन आहे. हे ओराच्या मध्ये इथे ब्रेक पॉइंट झालेले आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही असे तणावात असतात, नाराज असतात, तुमचा ओरा कमकुवत होतो. होतं काय? अशा वेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या एका पब्लिक प्लेसमध्ये गेले, तर काय होतं? दुसऱ्यांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ओरामध्ये लवकर येते आणि तुम्ही अजून नकारात्मक होऊन जातात. तर म्हणून बोलतात की एखाद्या ठिकाणी खूप टॉक्सिक ऑफिसचं वातावरण असेल, तर आपण अजून अजून आजारी पडायला लागतो. तेच एखाद्या कामाचं ठिकाण एकदम हसत खेळत असेल, तर आपण निरोगी असतो. ओके. एक अनहॅपी फॅमिलीमध्ये सगळेच आजारी पडतात. ज्या घरात शांती नाही आहे तिथे नेहमी आजारी पडतात. आणि एक जे खूप हॅपी फॅमिली असते तिथले लोक जास्त आजारी पडत नाही. तर हे बघा, हा एक तुम्ही फोटो बघा कसे ब्रेक पॉइंट्स ह्या ओव्हरऑल. ओके. आणि हे बघा, हॅपी पर्सन, आनंदी माणसाचा ओरा पूर्णपणे बंद असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये कुठलीही बाहेरची नकारात्मक ऊर्जा लवकर आपल्या याच्यामध्ये एंटर करत नाही. तर हॅपी राहणं खूप गरजेचं आहे. ओके. तर ओराचं आपल्याला प्रोटेक्शन कसं घ्यायचंय मी पुढे सांगतो. तर आता हे लिहित नका बसू. हे ओरासाठी आपल्याला ओरापेक्षा चक्राजवर काम करायचंय रेकी हिलिंग मध्ये, पण तरी बेसिक सांगून ठेवतो. ओराचे 7 स्तर असतात: भौतिक स्तर, भावनिक स्तर, मानसिक स्तर, आत्मिक स्तर, उच्च मानसिक स्तर, आध्यात्मिक स्तर, दिव्य स्तर. ओके. आपल्याला डिटेलमध्ये स्टार्टिंगला जायची गरज नाही. पुढे लेवलला, पुढच्या लेवलला आले की डीप मध्ये सांगेल. ओके. तर आपण ह्या ओरा अजून एक बघू शकतो. आपण कसा बघायचा? आपला आता तुम्ही हे बघा, आता समजा 500-600 वर्षांपूर्वी कोणी बोललं असतं की आपल्या शरीरातले सगळे पार्ट आपण बघू शकतो, कोणाला विश्वास बसला असता का? नाही. आज आपण एक्सरे करतो, सोनोग्राफी करतो. असे इक्विपमेंट आले की नाही आले? बरोबर. तर आता ओरा चेक करण्याचे सुद्धा इक्विपमेंट मार्केटमध्ये असतात. ओके. तर ते कुठले इक्विपमेंट आहे हे तुम्हाला दाखवतो. तर सगळं सायंटिफिक आहे. आता पहिल्यासारखं अंधश्रद्धा वगैरे असं याच्यात काही राहिलेलं नाही. ओके. आता हे बघा, हे किरिलियन फोटोग्राफी एक तंत्रज्ञान आहे. तो जो कॅमेरा आहे किरिलियन फोटोग्राफी, तर तो काय करतो, जसं आपलं एखादा एक्सरे आपण काढतो एखाद्याचा, तसं आपला त्या वस्तूचा फोटो काढायचा आणि त्याची ओरा त्याला दिसतात. मी तुम्हाला थोडंसं दाखवतो की इकडे हे बघा. आता हे काय आहे? या फोटो काढला त्या कॅमेराने, तर हे स्प्राउट आहे, म्हणजे आपली मूग आहे. समजा मूग, एखादं कडधान्य समजूया. ओके. तर त्याचा ओरा बघा किती पॉवरफुल आहे, म्हणजे ब्राईट लाईट आहे, ब्राईट लाईट. ओके. तर अजून तुम्हाला सांगायचं गेलं तर आता बघा, हे एक जे मशरूम आहे, हे जे ऑर्गॅनिक मशरूम, म्हणजे पारंपरिक पद्धतीने पिकवलंय, त्याचा ओरा एकदम स्प्रेड झालेला मोठा आहे. पण जेच आपण अपारंपरिक पद्धतीने पकवतो रसायने टाकून, तर त्याचा ओरा कमजोर झालेला आहे. ओके. आता खाली इथे एक हे दिलंय ग्रीन कलरचं ब्रोकोली, याला आपण समजू फ्लॉवरची भाजी समजूया. तर बघा, पारंपरिक पद्धतीने पिकवलेली तिचा ओरा असा एकदम मोठा आहे. आणि तेच केमिकल टाकून जर त्याचं पीक घेतलं तर त्याचा ओरा कमी होतो. लास्टला इकडे तुम्हाला मी दाखवतो अजून.
हे गाजर आहे, साईडला आता टोमॅटो आहे. हा पण टोमॅटोचा सेम एक्झाम्पल आहे. ज्याचा ओरा मोठा दिसतोय तो कुठलंही रासायन टाकून पिकवलेला नाहीये, आणि जो दुसरा आहे तो प्रक्रिया करून पिकवलेला आहे. तर अशा गोष्टी असतात. असा ओरा वस्तूचा असतो. आता तुम्हाला हे सांगायचं कारण काय आहे माझं? आता बघा, तुम्ही भाजी निवडताना कशी निवडतात? चांगले चांगले बटाटे घेतात, कांदे घेतात आणि खराबवाले साईडला काढतात. तो भाजी विक्रेता काही ते फेकून देतो का? नाही. मग तो कुठे जातात? जे रस्त्यावर जंक फूड बनवतात, स्ट्रीट फूड बनवतात, वडापाववाले, भजीपाववाले, ते बाजार त्यांच्याकडून घेतात आणि त्याचंच ते काय करतात, बनवतात प्रॉडक्ट. आणि त्या वस्तूचा ओरा ऑलरेडी खराब असतो. जेही ते भाजी वगैरे वापरतात सगळ्यात ओरा असतो, आणि ते खाऊन आपण काय होतो, आजारी पडतो. बरोबर? म्हणून डॉक्टर काय बोलतात, घरचं खात जा. प्रत्येक गोष्टी मागे सायन्स आहे काहीतरी. ओके. तर आता मी तुम्हाला पाणी चार्ज करायचं पण शिकवणार आहे. जरी तुम्ही याच्या पुढे बाहेरून हॉटेलचं जेवण मागवलं वगैरे, झोमॅटो, स्विगी, तरी पण चार्ज करायचं अन्न कसं मी शिकवणार आहे. ओके. तर एकदम केअर करायची की प्रत्येक गोष्टीमध्ये ओरा असतो. ओके. ते सायंटिफिक आहे, याच्या मागे काही अंधश्रद्धा वगैरे काहीच नाही. आता ओराचे कलर पण असतात. आता हे वेगवेगळे कलर्स आहेत. सध्या मी फक्त सांगतो लालचं मिनिंग काय, केशरीचं काय. पुढच्या लेवलला तुम्ही येणार, लेवल 2 लेवल 3 मध्ये तुमचा ओराचा कलर बघायचं पण आपण शिकवतो. ओके. तुम्ही तुमच्या ओराचा कलर तुम्हाला माहिती पडू शकतो. तर लाल कलरचा असतो, अशी व्यक्ती खूप ऊर्जावान, धैर्यशील असते. ज्याच्या ओराचा कलर केशरी असतो तो एकदम सर्जनशील असतो. ज्याचा येलो आहे त्याचा आत्मविश्वास खूप चांगला असतो. ज्याच्या ओराचा कलर हिरवा आहे त्याचं हार्ट चक्र खूप चांगलं ओपन असतं. तो प्रेम आणि उपचार शक्ती खूप चांगली करतो. ज्याचा ब्लू आहे तो व्यक्ती शांत असतो, ध्यानाकडे वळलेला असतो. ज्याचा पर्पल आहे तो आध्यात्मिकतेकडे जास्त ओढलेला असतो. आणि ज्यांचा पांढरा ओरा असतो तो खूप शुद्ध आणि उच्च आध्यात्मिक ऊर्जा असते. ओके. तर बेसिक बेसिक आहे. आता ओरा कशाने खराब होतो? आपला ओरा दूषित होण्याची कारणे काय आहे? सततचे नकारात्मक विचार आणि भावना. आता मी पहिल्या दिवशी मॅडमला बोललो, सांगा तुमचं काय काय प्रॉब्लेम आहे. किती फटाफट प्रॉब्लेम सांगितले. आणि तुम्ही तेच तेच खूप वर्षापासून बोलताय आणि तुमचा ओरा त्याच्याने अजून खराब होतो. ओके. तशाच गोष्टी जीवनामध्ये येतात. तर पॉझिटिव्ह राहायचंय. तणाव, चिंता, अयोग्य जीवनशैली म्हणजे बॅड लाईफस्टाईल, नकारात्मक वातावरण म्हणजे टॉक्सिक ऑफिस असेल, कुठं कामाला जातात तुम्ही, टॉक्सिक वातावरण, घरात सुद्धा नकारात्मक वातावरण असतं. शारीरिक आणि मानसिक थकवा, तर हे ओरा दूषित होण्याची कारणे असतात. आता छोटे छोटे उपाय आहे ओरा क्लीन कसा करायचा. ओके. तर ओरा क्लीन का करायचा? तर भावनिक लेवलवर तणाव, चिंता कमी होते, सकारात्मकता वाढते, मानसिक संतुलन वाढते. मानसिक लेवलवर एकाग्रता स्पष्ट होते, म्हणजे थर्ड आय चक्र चांगलं काम करतं, निर्णय क्षमता सुधारते, डिसिजन मेकिंग. शरीर लेवलवर ऊर्जा शक्ती वाढते, आपली इम्युन सिस्टीम वाढते, झोप चांगली लागते. आध्यात्मिक लेवलवर इंट्युशन वाढतं. इंट्युशन म्हणजे काय? आपलं अंतर्ज्ञान, आतून येणारा आवाज आपल्याला खूप स्पष्ट ऐकू येतो, गायडन्स चांगला भेटतो. प्रोटेक्टिव्ह लेवलवर नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला संरक्षण मिळते. सेम दुसरा एखादा व्यक्ती खूप निगेटिव्ह असेल त्याच्याशी आपल्याला काही इफेक्ट त्याच्यावर जाणवत नाही. आलं लक्षात? चला, 1 मिनिट कॉल करतो. ओके, ठीक आहे. आता आपल्याला ओरा क्लीन कसा ठेवायचा आहे. ओके. तर आता छोटे छोटे प्रयोग करून ठेवायचे तुम्हाला. आपला क्लास शुक्रवारी संपेल तोपर्यंत छोटे छोटे करायचे. आता मेडिटेशन, बाथिंग, ब्रिदिंगसाठी तुम्हाला मी ऑलरेडी शेवटच्या दिवशी एक मेडिटेशनची क्लिप देणार आहे. ओके. तर म्हणून बोललो नोट डाऊन करा. शेवटच्या दिवशी तुम्हाला एक ऑडिओ येणार आहे, तुम्हाला ते 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. सेकंड आहे मीठ आणि पाण्याने स्नान. आता याच्यामध्ये काय करायचं ते तुम्हाला आता थोडे थोडे प्रॅक्टिकल्स करायचे. ओके. तुम्ही मला एक्सपिरियन्स सांगा शनिवारपर्यंत कसा वाटला. पिंक सॉल्ट घ्यायचं आहे. म्हणजे खास करून मुंबईचे लोक ह्या बॅचला जास्त आहेत. तर बघा तुम्ही लोकलने ट्रॅव्हल करून येतात, किती गर्दी असते ऑफिसमध्ये दिवसभर, कशा कशा लोकांच्या संपर्कामध्ये आपण येतो. तर काय करायचं, घरी आल्यावर आंघोळ करताना फक्त एक छोटासा प्रयोग करा. ते पिंक सॉल्ट असतं, सेंदा नमक त्याला बोलतात. बघा 10 रुपयाला सुद्धा पुडी भेटते, जास्त खर्च करायची गरज नाही. फक्त ऍटलिस्ट शनिवारपर्यंत तरी प्रयोग करून बघा. ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं बकेटमध्ये आणि आंघोळ करून बघा.
तुम्हाला इन्स्टंट फरक जाणवेल, तुमचा ओरा इन्स्टंट क्लीन होईल. ओके, त्याच्यात नॅचरल मिनरल्स असतात. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, पिंक सॉल्ट घ्यायचं आहे आणि मला एक्सपिरियन्स सांगा, म्हणजे इन्स्टंट ओरा क्लीन होतो, इन्स्टंट. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, तसा एक प्रयोग करायचा आहे. सेकंड, क्रिस्टल्स. आता मी क्रिस्टल्स घातले. क्रिस्टल विषय नंतर आहे, क्लास तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगेल. क्रिस्टल पण आपण वापरू शकतो. मंत्र जाप आणि धूप. आता मी जिथून तुम्हाला शिकवतोय, जर तिथलं वातावरण निगेटिव्ह असेल तर माझ्याकडून एवढं बोलायला सकारात्मकता माझ्या गळ्यातून बाहेर पडेल का? नाही. तसं वातावरण तयार करायला लागतं. तर घरामध्ये तुमचं काही असो, देवघर असो, काही घरात धूप लावत जा, अगरबत्ती लावत जा. बघा, मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो, खूप ऊर्जा आहे, आपल्याला दिसत नाही. एंजल्स असतात, स्पिरिट असतात, खूप काही आपल्या बरोबर असतं पण आपल्याला दिसत नाही. त्यांना प्रसन्न करण्यासाठी धूप लावा, अगरबत्ती लावा. ओके, नेहमीच देव आपल्या बरोबर असणार असं नाही, कधी त्याचे दूतही पाठवेल. एंजल्स असतात, कोणी कुठल्याही स्वरूपात असतात. ओके, कोणी आपला प्रोटेक्टिव्ह गायडन्स असेल, खूप काही असतं, तुम्हाला माहिती नाही पण पुढे कळेल तुम्हाला. ओके, तर घरचं वातावरण छान ठेवायचं. तुमचं दुकान असेल, दुकानामध्ये सुद्धा तुम्ही असे क्रिस्टल ट्रे ठेवू शकतात. धूप वगैरे लावायचं, वातावरण शांत ठेवायचं. आता प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता डॉक्टर का बोलायच्या अगोदर, की खूप आजारी पडले आणि कळत नाही काय झालं, तर बोलायचे हवा पाणी बदलायला आपण बाहेर जाऊन या. ते का सांगायचे? कारण आपण जेव्हा निसर्गात वेळ घालवतो त्याच्या मागे एक सायन्स आहे. तिथे पंचतत्व असतात, म्हणजे अग्नितत्व, जलतत्व. तिथे आपण गावाला गेलं का खूप मोठा तलाव असतो, धरण असतं, नदी असते. पृथ्वी तत्व, तिथे तुम्ही असं अनवाणी पायाने चालायचंय, ग्राउंडेड राहायचंय. अग्नितत्व, अग्नीच्या जास्त जवळ राहायचंय. तर वायू तत्व, तिथली हवा खूप चांगली असते. तर आलं लक्षात? म्हणून हे 5 तत्वाशी आपण जितकं जोडलेलं असू पंचतत्वाशी, ते आपला ओरा खूप मजबूत करतात. म्हणून गावचे लोक, गावाकडचे लोक हेल्दी असतात ऍज कम्पेअर टू सिटी पीपल. ओके, सिटी पीपल मध्ये कसं असतं, नाही तसं भेटत, पंचतत्वाशी आपण नाही कनेक्टेड राहत. आपण निसर्गापासूनच आलो आहे, नैसर्गिकरित्या, आणि निसर्गाशीच आपली नाळ जोडलेली आहे. तर सिटी लाईफ म्हणजे आपण आर्टिफिशियल बनलेली आहे, बनता बनता बनत गेली, म्हणून नाही शरीराला सूट होत. तर कधी मध्ये अधूनमधून तुम्हाला असं निसर्गात वीकली एकदा जाऊन या, पिकनिकला जात जा, एखादा दिवस घालवत जा. फक्त फोन घेऊन सेल्फी काढायला नका जात जाऊ, तर खरंच तुमचा ओरा क्लीन करायला वीकली एकदा जात जा. नाही तर गेले सेल्फी काढत राहिलो, पोस्ट केली, कुणी नजर लावली, कमी व्ह्यूज आले, तिने लाईकच नाही केला, अशा गोष्टींसाठी नका जाऊ. फोन बंद ठेवा, निसर्गात वेळ घालवा, ओरा खरंच क्लीन होतो. ओके, रेकी आणि ऊर्जोपचार. रेकी त्याच्यात खूप चांगलं काम करते, पुढे आता आपण याच्यात काम करतोय. ओके, तर वेगवेगळे क्रिस्टल्स असतात. आलं लक्षात? तर आता हे झालं ओराचं. आता आपण चक्रावर येणार आहे. ओके, चला आता औराबद्दल कुणाला काही क्वेश्चन असेल तर हँड रेज करा. 1-2 क्वेश्चन घेऊ आणि मग आपण चक्राकडे जाऊया. ओके, जस्ट वन. ओके, चला चला, कुणाचं काही असेल तर हँड रेज करा, मी अनम्यूट करतो. काही डाऊट असेल तर, नाही तर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. ओके, चला, कुणाला काही डाऊट नाहीये? ओराचं प्रॅक्टिकल करायचंय, मीठ वगैरे घेऊन यायचं. ओके, रोज रोज आंघोळ नाही करायची मीठ पाण्याने. कधी वाटलं आपली एनर्जी डाऊन आहे तेव्हा आपल्याला करायचंय. ओके, तेव्हाच करायचंय. रोज रोज तुम्ही रोज केलं तर उत्तमच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही फ्रेशच राहणार आहे. पण रोज रोज आपल्याकडून असं कन्सिस्टन्सी नसते. ओके, तर फक्त तुम्हाला काय करायचंय, थोडंसं मीठ बकेटमध्ये टाकायचं आणि प्रयोग करून बघा, खूप छान आहे. आता सर, आपण, साधं मीठ चालेल का? हा मॅडम. साधं मीठ चालेल का, आपलं पांढरं मीठ घरचं? नाही मॅडम, ते पिंक सॉल्ट मध्ये वेगळे मिनरल्स असतात. साधं मीठ खाण्यासाठी वापरा, ते नका टाकू. हा. काही रिएक्शन झालं तर मला पण माहिती नाही आहे. हो. चला. तर मी ते खडे मीठाने करते, म्हणजे खडे नाही का, साधे मीठ असतं हा, मोठं. मॅडम. खडे मीठ असतं ना साधं. हा, नाही, याला ना सगळे तेच रिकमेंड करतात. ओके, सेमदा नमकच रिकमेंड करतात. ओके, चालेल. चला, आता आपण चक्रास बघूया. आता काय करायचंय तुम्हाला, चक्रासाठी प्लीज नोट डाऊन करून घ्या, कुठला चक्रा लाईफवर काय फरक पडतो. कारण हा क्लास संपल्यानंतर बिलीव्ह मी, खरंच तुम्ही हिलर बनणार आहे. तुम्ही त्या त्या चक्रावर हात ठेवून हिलिंग करायची आहे. याचा सगळ्यात जास्त फायदा कुठे होईल तुम्हाला माहिती आहे, लेवल 1ला?
घरात छोटे मुलं असल्यावर. हे छोटे मुलं आहे ना, त्यांना बोलता येत नाही आणि रात्री सारखे रडतात, आपल्याला समजत नाही काय होतं. ओके. तर तुम्ही अशा वेळेस त्यांच्या क्राऊन चक्रावर हात ठेवून द्यायचा. एक मनापासून कल्पना करायची, तर रेकी द्यायची. ओके. ते छोटे छोटे प्रयोग तुम्हाला क्लास संपल्यानंतर करायचे. खूप सुंदर रिझल्ट येतात. माझ्या आयुष्यात आले म्हणून मी पुढे गेलो. ओके. तर तुम्हाला असे प्रयोग करायचे आहेत. आता नोट डाऊन करा, कारण 7 चक्रा मेडिटेशन तुम्हाला लास्ट डे येणार आहे. तुम्हाला ऐकून करायचं. ओके. गायडेड मेडिटेशन येणार आहे. तर चक्रे म्हणजे काय? आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. प्रत्येक चक्राची वेगळी फ्रिक्वेन्सी असते आणि चक्र संतुलित नसल्यास शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. ओके. ओके, चालेल. तर चक्र संतुलित नसल्यास शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. तर योग, ध्यान, ध्वनी उपचार, रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येते. ओके. तर आता आपल्याला अ, 7 चक्र आपण घेऊया. ओके. तर आता पहिलं चक्र असतं रूट चक्र. बघून घ्या, शिकून घ्या, कारण काय होतं ना, तुम्ही असे ऍड बघणार, कोणी चक्र संतुलितचे पण 5,000 रुपये घेतात, 10,000. आपल्याला क्युरियोसिटी असते. तर असं काही कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही. साध्या भाषेत तुम्हाला सांगतो. ओके. 7 चक्राचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ओके. चला. तर हे रूट चक्र लिहून घ्यायचं आहे. रूट चक्राला मराठीमध्ये बोलतात मूलाधार चक्र. हे बघा इथे लिहिलंय मूलाधार. बेस चक्र असतो आपला. ओके. आणि फक्त तुम्ही सध्या काय लिहा, त्याचे असंतुलित ते नका लिहू. इम्पॉर्टंट काय लिहायचंय, याचा कलर आहे लाल. तुम्हाला जेव्हा मेडिटेशन येईल तेव्हा तुम्हाला लाल कलर इमॅजिन करायचा आहे. 6 ते 21 मिनिटाचं मेडिटेशन असेल. प्रत्येकाचा ध्वनी 3 मिनिटं चालेल. ओके. याचं बीज मंत्र लिहायचं आहे लम. लम. लाल कलर, बीज मंत्र लम. तिथे लम आवाज ऐकतील तर तुम्हाला कळून जाईल. ओके. आणि याची जागा बेस ऑफ स्पाइन, आपल्या सगळ्यात रीडची हड्डी आहे, सगळ्यात खालचं पोझिशन किंवा आपल्या जनेंद्रियामध्ये याची पोझिशन असते. ओके. तत्व अर्थ पृथ्वी तत्व आहे, ते लिहिलं नाही तरी चालेल. मेडिटेशन करताना तुम्हाला कलर, त्याचा कलर इमॅजिन करायचा आहे. ध्वनी ऑलरेडी ऐकू येईल. फक्त तुम्हाला तिथे हात ठेवायचा आहे, त्या चक्रावर हात ठेवायचा आहे. ओके. जिथे साऊंड येईल तिथे तुम्हाला असा रेकीला कॉल करून हात ठेवायचा. ओके. खूप छान काम करतं 7 चक्र ऍक्टिव्हेशनला. तर मूलाधार चक्राचं काय आहे, तुम्ही जर संतुलित असेल तर काय होतं, तुम्ही आत्मविश्वासाने जगतात, जीवनात स्टॅबिलिटी येते, जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. एकदम कॉन्फिडेंट पर्सन असतो. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. ओके. शरीर एकदम निरोगी ऊर्जावान असते, कारण ते बेस चक्र आहे, आपला बेस आहे जीवनाचा. ओके. तर आणि आपल्या कमरेखालचे त्याचं जर स्थान आपलं जनेंद्रियामध्ये, तर खालच्या ऑर्गन्सला तो खूप चांगलं परफेक्टली ठेवतो. तर आणि असंतुलित असल्यास काय होतं, जीवनात अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते. अनसर्टिनिटी. पैसे टिकत नाही किंवा आर्थिक चिंता सतत असते. त्यांना रूट चक्रावर काम करायची गरज आहे, मूलाधार चक्रावर. कायम थकल्यासारखं वाटतं, शरीरात एनर्जी असल्यासारखं वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होते आणि ज्यांना पाय, कंबरदुखी, सांधेदुखी संबंधित अडचणी आहेत, अशा लोकांना रूट चक्रावर काम करायचं आहे. ओके. तर आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आणि मानसिक तणाव जास्त असतो. ओके. तर आता बघा, एक कॉमन प्रॉब्लेम आहे. आता ज्यांनी जीवनात खूप जबाबदाऱ्या आहे, ज्यांच्यावर खूप आर्थिक लेवलवर झगडतायत, असं कोण कोण आहे त्यांचं खरंच त्यांना बॅक पेन होतो, बॅक पेनचे खूप प्रॉब्लेम असतो, कोणी आहे का? तर त्यांच्या जीवनात असंच असतं, खूप जबाबदाऱ्या असतात, खूप आर्थिक परिस्थिती खराब असते आणि ते रूट चक्रावर तुमचं काय होतं, शेवटी भावनिक लेवलवर आणि शारीरिक लेवलवर काम करतं. ओके. बरेचशी लोक आहे, मला माहिती आहे. तर तुम्हाला काय करायचंय, रूट चक्राला वर थोडंसं काम करायचंय. ओके. हा तो कॉमन प्रॉब्लेम असतो, म्हणून सांगितलं चक्र खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचंय तुम्हाला. ओके. मन लावून बघा तुम्ही, खूप चांगली माहिती. आणि दोष द्यायचा नाही की ही व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी. याच्या पुढे आपण मनात काय बोलायचं की समोरच्या व्यक्तीचा हे चक्र इम्बॅलन्स आहे. ओके. आलं लक्षात? जसं पहिल्या दिवशी त्या मॅडमने बोलले माझा मुलगा खूप मस्ती करतो, तर त्याचं सध्या तो गोईंग नवीन स्टेजमध्ये, तर खूप जास्त ओव्हर ऍक्टिव्ह आहे. पण काही दिवसांनी ते चक्र बॅलन्स पण होईल, कमी ऍक्टिव्ह पण होईल किंवा दुसरं चक्र सक्रिय होईल. ओके. तर व्यक्तीमध्ये दोष नाहीये, त्याच्या चक्रचं थोडंसं
कमी जास्त प्रमाणात. एक तर ओव्हर ऍक्टिव्ह असतं, इनऍक्टिव्ह असतं. ओके. दुसरं चक्र लिहायचं आहे सेक्रल चक्र. मराठीमध्ये लिहा स्वादिष्ठान चक्र. अ, लिहा स्वादिष्ठान चक्र किंवा सेक्रल चक्र. तर याचा कलर आहे पिवळा. तुम्हाला साऊंड येईल ते 3 मिनिटं झाल्यानंतर दुसरा साऊंड येईल वम. याचं बीज मंत्र असतं वम. याची पोझिशन आपल्या नाभीपासून 3 बोटे खाली, तिथे ते स्टेबल असतं. ऍक्च्युली चक्र असतात आपल्या तर मणक्यामध्ये असतात, पूर्ण रीडच्या हड्डीमध्ये असतात, पण पुढून आपल्याला ह्या पोझिशनला हिलिंग द्यायची असते. तर याचं बीज मंत्र आहे वम. पोझिशन नाभीपासून 3 बोटे खाली, आणि ऑरेंज कलर, आपल्याला पिवळा नाही ऑरेंज कलर इमॅजिन करायचा आहे. ओके. ते जेव्हा मंत्र येईल तेव्हा, आणि हात इथे ठेवायचा आहे, हात रब करायचा. मी तुम्हाला सांगेल पुढे ऍक्टिव्हेशन नंतर. तर हात ठेवून तुम्हाला तिथे रेखी द्यायची. आलं लक्षात? तर स्वादिष्टान चक्राचं काय होतं, संतुलित असल्यास तुम्ही खूप सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात, संतुलित राहतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम, कला यासाठी प्रेरणा मिळते. प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. लक्षात घ्या, हे स्वादिष्टान हे भावनेचं चक्र आहे. ओके. भावना. तर स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात, आत्मविश्वास चांगला असतो. पण प्रॉब्लेम जेव्हा असंतुलित असतं, जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. छोट्या छोट्या गोष्टीवर मन दुखावतं, अचानक मूड बदलतो. म्हणजे भावनिक लेवलवर स्वादिष्टान चक्र तुमचं कमी बॅलन्स, इनऍक्टिव्ह आहे. ओके. कल्पनाशक्ती कमी होते, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही. आनंद मिळत नाही, जीवन नीरस वाटते. परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद आणि नात्यात तणाव निर्माण होतो. आणि आलं लक्षात, तर तुम्हाला शारीरिक लेवलवर सुद्धा पाठदुखी, प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या, हार्मोनचे असंतुलित हे असतं. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वादिष्टान चक्रावर खूप जास्त काम करायची गरज आहे. ओके. अजून एक सांगतो, जे मुलं बघा तुम्ही जे वयात येतात नुकतेच, त्यांचं स्वादिष्टान चक्र खूप जास्त ऍक्टिव्ह असतं. अशा वेळेस काय होतं, आकर्षण कुणाबद्दल होणं, प्रेमात पडणं, ह्या गोष्टी होतात. कुणाला चुकीचं नाही समजायचं. ओके. की एखादी मुलगी खराब असेल तर लगेच बोलायचं नाही, बापावरच गेली, आईवरच गेली, हिची आत्याच अशी होती. होतं की नाही, मी एकदम प्रॅक्टिकल बोलतोय. ओके. असं होतं की नाही, तुम्ही त्या व्यक्तीला दोष देतात, तसं नसतं. त्या व्यक्तीचे चक्र त्या टायमाला ओव्हर ऍक्टिव्ह असतात. तुम्ही पुढे जाऊन रेकीने किंवा साऊंडने, बऱ्याचशा गोष्टीने तुम्ही त्यांचे चक्र बॅलन्स करू शकतात. ओके. ती व्यक्ती परत तशी राहते का? नाही. कदाचित तुमच्यापैकी कोणी लग्नाआधी तरुणपणात काही वेगळी पर्सनॅलिटी असेल, आज तुम्ही तशी आहे का? नाहीये. आज चक्र तुमचं बॅलन्स आहे. आलं लक्षात? कुणाला दोष द्यायचा नाहीये. ओके. चला आता मी ज्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर आपण हे सगळं संपल्यावर परत क्वेश्चन आन्सर घेऊन मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. ओके. आता मी तुम्हाला शिकवतो एक एक करून, तर मग तो फ्लो निघून जातो. ओके. चला आता हे झालं तुमचं स्वादिष्टान चक्र. तिसरं चक्र आहे आपलं, खूप इम्पॉर्टंट आहे. याला बोलतात सोलर प्लेक्सस चक्र. म्हणजेच मराठीमध्ये लिहा तुम्ही मणिपूर चक्र. मराठीमध्ये समजायला सोपं आहे. मणिपूर चक्र आर्थिक भौतिक जीवनाचं हे चक्र असतं. ओके. याचा कलर आहे पिवळा. बीज मंत्र आहे रम. आणि पोझिशन आपल्या नाभीपासून 3 बोट वरती. ओके. कलर पिवळा, बीज मंत्र रम, पोझिशन नाभीपासून 3 बोटे वरती. खूप महत्वाचं आहे. ज्यांच्या जीवनात आर्थिक चणचण आहे, खूप ब्लॉकेजेस आहे, त्यांनी याच्यावर काम करायचं गरज आहे. तर ते मेडिटेशन तुमचं आता 3 मिनिटं रूट चक्राचा आवाज येईल, परत 3 मिनिटं स्वादिष्टान चक्राचा, पुढचे 3 मिनिटं तुम्हाला याचा आवाज येईल रम. ओके. हा रम आवाज येणार, मग तुम्हाला येलो कलर इमॅजिन करायचा आहे, हात आपला इथे ठेवायचा आहे रेकी देताना, आणि येलो कलर इमॅजिन करायचा आहे. तर मणिपूर चक्र बॅलन्स असल्यावर काय असतं, स्वतःच्या क्षमतावर विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात.
खूप चांगलं याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. ओके. हार्ट चक्र आणि मणिपूर चक्र ह्या पृथ्वीवर राहायचं खूप चांगलं बॅलन्स पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतात. पचन प्रक्रिया सुधारते, जसं गॅस, ऍसिडिटी, अपचन यावरच्या गोष्टी. ओके, पोटाच्या, तर इथलेच ऑर्गन्स प्रभावित होतात. इम्बॅलन्स असल्यावर स्वतःविषयी शंका येते, लोकांशी संवाद साधताना भीती वाटते, कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. ओके. बऱ्याचशा लेडीजची कंप्लेंट असते, यांना तर जीवनात काही करायचंच नाही, हस्बंडला आहे ती तेवढंच याच्यातच समाधानी असतात, दुसरं काही नवीन करायचं नाही, तर मणिपूर चक्रावर काम करायचं. ओके. तर राग पटकन येतो किंवा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती वाढते. बॉसी नेचरचे लोक असतात. निर्णय घेताना गोंधळ उडतो आणि सतत तणाव जाणवतो. अगेन वरचं चक्र येतं, ऍसिडिटी, अपचन, लिव्हर संबंधित त्रास होतो. आलं लक्षात तुम्हाला? तर तुम्हाला असं करायचंय. आता तुम्हाला मी बीज मंत्राची गंमत सांगू का? आता तुम्ही एखाद्या गुरुजीकडे जातात, एखादे मठामध्ये बाबा गेले, तुम्ही त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगतात जीवनात काय आहे, मग ते तुम्हाला एक मंत्र देतात, बीज मंत्र देतात, बोलतात तू याचा रोज 108 वेळेस जप कर. तर तुम्ही एकशे कुणाकडे गेले आणि एक बाबाजींनी तुम्हाला सांगितलं की त्यांना कळून जातं तुमचं मणिपूर चक्र ब्लॉक आहे, नॉर्मल आहे, ते सगळ्यांना माहिती आहे, तर ते तुम्हाला काय बोलणार, मी तुला एक मंत्र देतो, रम, तू रमचा 108 वेळेस जप कर. आणि खरंच जीवन आपल्याला चक्र संतुलित होतं आणि आपल्याला त्या बाबांवर खरंच विश्वास जाणवतो. तर ते काही चुकीचं सांगत नाही, हेच असतं, जसा प्रॉब्लेम तसं त्याचा जास्त जप करायचा असतो आणि चक्र संतुलित होतात. ओके. याला कारण त्या चक्रांची फ्रिक्वेन्सी असते, ते साऊंड फ्रिक्वेन्सी बॅलन्स करायला मदत करते. आलं लक्षात? तर खूप इम्पॉर्टंट असतंय, नेग्लेक्ट करायचं नाही. ओके. याच्यात तुम्हाला रेकीमध्ये काय, तुम्ही रेकी देणार म्हणून जरा लवकर ऍक्टिव्हेट होतात चक्र. ओके. हा, चला आता आपण आता हे आहे हार्ट चक्र. हार्ट चक्रही लिहू शकतात, लिहायला सोपं आहे, किंवा मराठीमध्ये लिहायचं आहे अनाहत चक्र. याला मराठीत बोलतात, हिंदीमध्ये बोलतात अनाहत. तर हार्ट चक्र बोलायला सोपं जातं आपल्याला, हार्ट चक्र लिहा. ओके. नाही तर अनाहत आपल्या डोक्यात येत नाही लवकर. कलर हिरवा. बीज मंत्र यम, आणि पोझिशन आपल्या हृदयामध्ये म्हणजे छातीच्या मध्ये. यम, छातीच्या मध्ये पोझिशन, कलर हिरवा इमॅजिन करायचा आहे. ओके. आता ह्या चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. कशासाठी? जेही आपल्याला गुरु येऊन गेले, देव देवता येऊन गेले, सगळ्यांचा एकच मेसेज आहे, याच्यावर काम करायचं आहे. तुम्ही मोठे ज्ञानी असाल, खूप विषयात PhD केली, खूप प्रोफेसर असाल, खूप ज्ञान आहे, ह्या गोष्टी तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेत नाही. तुमचं हार्ट चक्र जर चांगलं असेल तर तिकडे तुम्हाला एंट्री भेटते. ओके. गरीबातला माणूस असो, साधा असो, खूप रिच असो, पण हार्ट चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. ओके. हार्ट चक्र संतुलित असण्याचं काय आहे? स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थी प्रेम करतात. कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक होतात. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. आता ज्यांनी काल 5 लाख मेडिटेशन झालं, नाही माफ करता आलं कुणाला, समजून घ्यायचं नाही, अजून हार्ट चक्रावर काम करायची गरज आहे. ओके. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून राहते. आणि अगेन वरचे आपले ऑर्गन्स असतात त्याच्यावरती चांगलं काम करतं. इम्बॅलन्स असल्यावर, असंतुलित असल्यावर जुन्या आठवणीमध्ये अडकतात. एखाद्याचा ब्रेकअप झाला, नाते संबंध खराब झाले, तर वारंवार ते आपल्या समोर येतं. इतरांवर विश्वास ठेवणं कठीण वाटते किंवा सतत फसवले जाण्याची भीती वाटते. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती. छोट्या छोट्या गोष्टींना दुखावतात आणि इतरांना दुसऱ्यांपासून पूर्णपणे दूर करतात. आणि अगेन ऑर्गन्स, वरचे ऑर्गन्स आहे. ओके. तर हृदय चक्र तुमचं बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याच्यानंतरच आहे थ्रोट चक्र. आता थ्रोट चक्र ज्यांना लिहायचं अवघड वाटत असेल तर हिंदी मराठीमध्ये विशुद्धी चक्र लिहून घ्या. विशुद्धी चक्र आपलं 5वं चक्र आहे. ओके. किंवा थ्रोट चक्र. चला, याचा कलर आहे लाईट ब्ल्यू, आकाशी,
बीज मंत्र असणार आहे हम. पोझिशन आपल्या सेंटर ऑफ नेक, मान आणि गळ्याच्या मध्ये. ओके, चला. आता ह्या चक्रावर तुम्हाला काम करायची गरज आहे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर. कसं? बघा, जर संतुलित असेल तर काय होतं, लोकांशी नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात, तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात, तुमच्या भावना कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करता येतात. असे लोक गायन, लेखन, वक्तृत्व आणि कलात्मकता यामध्ये खूप प्रगती करतात. ओके, अशा लोकांचं थ्रोट चक्र खूप चांगलं ऍक्टिव्हेट असतं. अगेन शारीरिक लेवलवर थायरॉइड, घसा, तोंड, दात निरोगी असतात, तिथले ऑर्गन्स. आणि इम्बॅलन्स असेल तर बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते, काही लोक अति बोलतात, म्हणजे त्यांचा फोन आला की आपल्याला असं वाटतं आता हा कधी थांबेल याचा पत्ता नाही, तो खूप बोलतात. आणि काही लोक खूप कमी बोलतात. ओके, तर तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही किंवा चुकीचा अर्थ घेतला जातो. आणि ऑर्गन्स लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइड सारख्या समस्या, कानाचे त्रास, जबड्यांचे त्रास, तर तिथे तुम्हाला जास्तीत जास्त हिलिंग द्यायची गरज आहे. ओके, तर थ्रोट चक्र तुमचं बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, आता तुम्ही मला आज तिसरा दिवस हे सगळं ऐकून घेताय, म्हणजे कुठे ना कुठे मी थ्रोट चक्रावर काम करतोय. ओके, आलं लक्षात? जर नाही डिलिव्हर केलं असतं तुम्ही आज इथपर्यंत असतात का इतके दिवस ऐकायला? नाही. आणि ज्याचं इम्बॅलन्स असतं तो व्यक्ती खूप इंट्रोवर्ड असतो, नाही कुणात मिसळून घेतो. ओके, त्याला खूप बोलायला संकोच वाटतं. काम जास्त कधी करायचं? तुम्ही एखाद्या इम्पॉर्टंट मीटिंगला जात असाल, इंटरव्ह्यूला जाणार असाल, तर तुम्हाला त्या त्या चक्रावर खूप याच्या पुढे थोडंसं रेकी द्यायची, हात रब करून. ओके, तर त्याच्यावर तुम्हाला काम करणं जास्त गरजेचं आहे. काही क्वेश्चन आन्सर असेल लिहून ठेवा, आपण नंतर तुम्ही मला विचारू शकता. ओके, ओके, तर थ्रोट चक्र झालं. चला, आता आहे थर्ड आय चक्र. सगळ्यांना खूप इंटरेस्ट असतो याच्या मागे, असं वाटतं आता खूप मोठं मॅजिक आहे वगैरे, तर स्पष्ट सांगतो तुम्हाला. थर्ड आय चक्राची पोझिशन आपल्या आज्ञा चक्र, हिंदीमध्ये लिहा तुम्ही आज्ञा चक्र. ओके, आज्ञा चक्र लिहू शकतात, किंवा थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र पण समजून जातं, तिसरे नेत्र लिहिले तरी चालेल. याचा कलर असतो इंडिगो पर्पल कलर असतो. पोझिशन आपल्या आयब्रोजच्या मध्ये असते किंवा आजूबाजूलाच असते, फिक्स नाही की आयब्रोच्या मध्येच प्रत्येकाची पोझिशन असेल, पोझिशन चेंज होऊ शकते. बीज मंत्र आहे ओम. ओके, बीज मंत्र असणार आहे ओम, तुम्हाला ध्वनी ऐकू येईल. ओके, तर काय असतं याचं, जर संतुलित असेल तर इंट्युशन लेवल, आपलं इंट्युशन वाढतं, म्हणजे गोष्टी आपल्याला आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. आता इंट्युशन म्हणजे काय? इन म्हणजे आतलं, आणि ट्युशन म्हणजे ज्ञान, आपल्या आतून येणारे आवाज जे आपल्याला नेहमी गाईड करतात. संकटाच्या वेळेस नाही का, हे करू का नको करू, तर सांगतात की प्लीज आज तू जाऊ नको, आज काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेस आपलं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट असतं. नवीन कल्पना येतात, दृष्टिकोन सहज सुचतात, अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. मुलं अभ्यास नसतील करत, थर्ड आय चक्रावर काम करायचंय, तुम्ही सुद्धा करू शकता. जर मेमरीचा प्रॉब्लेम असेल, आता समजा घरात एखादा म्हातारी व्यक्ती आहे, स्मृतीभ्रंश होत असेल, तर याच्यावर काम करायचं. ओके, तर लोकांच्या आणि स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. आणि असंतुलित असल्यास निर्णय घेताना अडथळे येतात, आत्मविश्वास कमी, नवीन आयडियाज येत नाही, कल्पना येत नाही, जीवनात कुठलेही ध्येय नसते आणि उद्दिष्ट नसते, जस्ट चालली लाईफ म्हणून चालली असं होतं. ओके, काहीतरी नवीन करायचं नाही, इनोव्हेटिव्ह करायचं नाही, असं होतं. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या, सायनसचा त्रास, झोपेचा अनिद्रेचा ज्यांना त्रास आहे, बऱ्याच लोकांनी मेसेज केले सर असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही याच्यावर काम करायचं. ओके, आणि मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतो. झालं, आता आता शेवटच्या चक्राकडे वळणार आहे. ओके, शेवटचं चक्र आहे क्राऊन चक्र. हे शेवटचं चक्र असतं, पोझिशन एकदम आपल्या डोक्याच्या वरती. आज मी शक्तिपाताला सांगत होतो ना, क्राऊन चक्र दिसत नाही, जरा खाली बसा, तर हे क्राऊन चक्र आहे. याचा कलर जांभळा असतो, व्हायलेट कलर असतो, आणि बीज मंत्र ओम, हायेस्ट जो आवाज आहे युनिव्हर्सचा, हायेस्ट ध्वनी फ्रिक्वेन्सी ओम, तो तुम्हाला तो ध्वनी येणार आहे त्यात. कारण तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल, पण ओम हे काही असं
पर्टिक्युलर रिजनला पकडून नका चालू. ओम जेव्हा बोलतो त्या ध्वनीची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि त्या क्राऊन चक्राला ऍक्टिव्हेट करतो. ओके, याचं कुठलंही तत्व नसतं कारण हे फायनल असतं आणि पोझिशन तुम्हाला सांगितली तर ओम साऊंड येणार आहे. आता सहस्त्रार चक्र याला हिंदीमध्ये काय बोलतात, मराठीत सहस्त्रार चक्र. क्राऊन चक्रच बोलत जा, लवकर क्लिक होईल. ओके, तर हे जर आपलं संतुलित असेल तर काय होतं, आयुष्यात सगळे ठीक आहे असे सतत वाटते. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. दुःख, आनंद, यश, अपयश यावर समभाव ठेवू शकतो. जसं विपासनामध्ये सांगतात की प्रत्येकाकडे आपल्याला एक समता भावने बघायचंय. व गोष्ट समोरचा वाईट करतोय, वाईट करतोय, चांगलं करतोय, चांगला करतोय, व्हेज खातोय, व्हेज खातोय, नॉनव्हेज खातो, नॉनव्हेज खातो. आपल्याला समता भावने बघायचंय. ओके, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढते. आणि इम्बॅलन्स असल्यास जीवनाचा उद्देश समजत नाही, ज्याचं असंतुलित असतं, अशी व्यक्ती सतत गोंधळलेली असते, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते, मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता, स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही. अगेन डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा, स्मरणशक्ती कमी होते. आलं लक्षात तुम्हाला? तर आता हे झालं चक्राचं. ओके, तर आता कुणाला काही डाऊट आहे का चक्रा जोरामध्ये एखादं काही समजलं नाही मला, तुम्ही विचारू शकता. ओके, हँड रेज करा, असा केला तरी चालेल, मी अनम्यूट करतो. ओके, आज निर्मला मॅम, 1 मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करतो. जस्ट ओके, निर्मला मॅमला काय विचारायचं, जस्ट अनम्यूट करा मॅडम. हा हॅलो, हा आवाज येतोय? हा मॅम, येतो, बोला. सर ते थर्ड चक्राचा कलरच कळला नाही मला कोणता तो. कोणता कलर, कोणतं चक्र मॅडम? थर्ड थर्ड आहे थर्ड आयचा चक्र तुम्हाला निळा निळा कलर. लिहिला तरी चालेल. ओके, हा हा निळा लिहायला. थ्रोट चक्राचा आकाश असतो हा निळा आणि वरचा क्राऊन चक्र जांभळा असतो. जांभळा. हा, नाहीतर मी म्हणजे तो कलर कळला नाही फक्त हा, कोणता. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. पटकन लक्षात नाही. ओके, चालेल. आता तनुजा पाटील मॅम, तुम्ही बोला. सर हे किती मिनिटं करायचे? ते मेडिटेशन मी तुम्हाला देणार आहे. 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. 7 चक्र असतात, प्रत्येकाचं 3 मिनिटाचं ध्वनी असेल, तर तुम्हाला 3-3 मिनिटं प्रत्येकावर हात ठेवायचा आहे. 21 मिनिटात कंप्लीट होऊन जातं. हे कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचं लेवल 2चा शक्तिपात होत नाही तोपर्यंत. लेवल 2ला तुम्हाला वेगळं मेडिटेशन असतं, वेगळे सिम्बॉल्स ऍक्टिव्हेट करून दिले जातात. हे करताना तुम्हाला सिम्बॉल नाही टाकायचे, फक्त हात रब करायचे, पाणी वगैरे चार्ज करून करायचे. ओके, आणि लक्षात, चालेल. चला, अजून कोण आहे? मनीषा बोरसे मॅम, शर्मिला शिंदे. ओके, शर्मिला शिंदे मॅम बोला तुम्ही, नंतर आपण मनीष बोरसे त्यांचं घेऊ. ओके, तर तुम्ही मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र दोन्हीचा पिवळा रंग दिलाय, एकाचा ऑरेंज आणि एकाचा नाही नाही पिवळा नाही, तसं नाही. मणिपूर चक्राचा पिवळा कलर आहे, स्वादिष्टान चक्राचा ऑरेंज कलर आहे. ऑरेंज आहे. दोन्ही बोलताना तुम्ही पिवळा हा बोललाय. हा, ते चुकीने बोललो. स्वादिष्टान ओके. चक्राचा ऑरेंज आहे. ओके, हा, चालेल. आता मनीष बोरसे मॅम बोला मॅम. ओके, अनम्यूट करा. त्याला नाही बोलायचं का तुम्हाला, आपण पुढे जाऊया. आता चला, आपण असं या एल रोड निघूनचे चक्रास पण चेक करू शकतो बरं का. म्हणजे आता जर तुम्हाला मी उद्या पेंड्युलम डाउजिंग शिकवणार आहे, तर तुम्ही असं कुठलं चक्र कुणाचं किती बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे, हे सुद्धा याच्याने करू शकतात. ओके, तर कुणाला काही करायचंय का, तुम्हाला एखाद्याचं चक्र काही डाऊट असेल वगैरे तर सांगा, आपण 1-2 घेऊया आणि मग ऍक्टिव्हेशन करायचं आपल्याला. ओके, चला, ऋतुजा मॅमचं हँड रेज आहे, आपण 1-2 करूया आणि आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं आहे अजून. ओके, ओके मॅम. माझं हा मॅडम, तुम्ही कुठून आहे? माझं ना थोडं नेटवर्क इश्यू झाला होता, त्याच्यामुळे ते पहिले 2 चक्र नाही कळले मला. तिसरं आणि पाणीचा अर्थ सांगितलं का तुम्ही? नाही नाही, आता सांगतो मी तुम्हाला. ओके, चालेल पहिले चालेल. 2 चक्र नाही कळले. हा, ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल. चला, तुम्हाला हे चेक करायचंय, कुणाला कोण बोललं माझं आत्ता माझं मेसेज? पण. तुमचं पण करायचंय. ओके ओके, चालेल. हो. तुम्ही तुमचं नाव सांगा मला अगोदर. हा, ऋतुजा काय? ऋतुजा संदीप हांडे, पण माझं रिअल नाव मंगल आहे, पण मी कामासाठी ऋतुजाच यूज करते. खरं नाव सांगा, खरं नाव. मंगल संदीप हांडे. ओके, आणि तुम्ही कुठून आहे आत्ता?
आता मी वाशिंद, मुंबई, ठाणे वाशी जिल्हा. ना? वाशिंद. वाशिंद, हा, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हम्म. आता आपण तुमचं कुठलं चक्र चेक करायचं? ओके, तुमचं आपण हृदय चक्र चेक करू. ओके. ठीक आहे. हे बघा मॅम, चांगलं ऍक्टिव्ह आहे तुमचं चक्र, दिलदार आहे एकदम तुम्ही, बरोबर ना? मनापासून तर मणिपुरात करता. चक्र चेक करायचं होतं. मणिपूर चक्र करायचं होतं. बरं ठीक आहे, चला. थोडस काम करायची गरज आहे बरं का मॅडम, थोडासा प्रॉब्लेमच आहे. हो, कारण मी ना खूप आजारी होते त्यावेळेस, माझी पूर्ण पचनशक्ती डॅमेज झालेली आहे. नाही, मी म्हणजे ठीक आहे. काही खाल्लेलं आता असं काही अन्न मला. बोलूच नका तुम्ही, सबकॉन्शियस नाही नाही, माइंड सॉरी. तसंच होईल. ओके, नाही ठीक नाही, आहे, सगळं ठीक. प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात. ओके, हम्म. चालेल. आता तो आपण एक काम करू, चला अजून एक घेऊया आणि मग चला आपण कोणाचं, अपूर्वा मॅडमचं घेऊया. हे तुम्ही सगळं उद्या करू शकणार आहे. ओके, तुम्ही काही मॅजिक नाही याच्यामध्ये. तुम्हाला उद्या पेंडुलम मध्ये शिकून देईल मी कसं चेक करायचं, तुम्ही तुमचं करू शकता. ओके, चला अपूर्वा मॅम, बोला मॅम. सर माझं क्राऊन चक्र बघा चेक करून. ओके, थांबा 1 मिनिट. आणि हे स्वतः कसं करायचं सर? सांगतो, उद्या पेंडुलम आहे आपलं. ओके, उद्या पेंडुलम डाउजिंग शिकणार आहे. ओके, तर तुमचं काय चेक करायचं बोलल्या तुम्ही? क्राऊन. ओके, क्राऊन चक्र. आणि तुम्ही कुठून आहे मॅडम? कोल्हापूर. ओके, ठीक आहे. चांगले मॅम, तुमचं क्राऊन चक्र म्हणजे आध्यात्मिक आहे, तुम्ही धार्मिक आहे खूप, बरोबर ना? एवढं काही वरचं नाही. ओके, नॉर्मली असंच असतं आपलं. खरा प्रॉब्लेम कुठे असतो माहिती आहे का? रूट चक्रामध्ये असतो, स्वाधिष्ठान चक्रामध्ये असतो. पण पर्सनल लेवलवर ते सांगता येत नाही, कारण जास्त चक्र तर तेच ब्लॉक असतात. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, चक्र जे असतात ना खालून वरती येतात, आपले सगळे खालीच ब्लॉक असतात. ओके, ते वरती येतच नाही, म्हणून ध्यान वगैरे असतं. तर खरा प्रॉब्लेम कुठे येतो? रूट चक्र, स्वाधिष्ठान चक्र किंवा थ्रोट चक्र. पण हे तर परमेश्वराने गिफ्टेड दिलेले आहेत आणि आपल्याला खूप चांगलं अंतर्ज्ञान असतं, तर कॉमन असतं. ओके, तर उद्या पेंडुलम डाउजिंग मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यात तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्टिव्हेशन करायचं आहे आणि नंतर पाणी चार्ज वगैरे करायचं आपण बघणार आहे. ओके. हम्म. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे प्लीज व्हिडिओ ऑन करा. तुमचं ज्यांचा शक्तिपात झाला प्लीज ऍटलिस्ट त्यांनी तरी व्हिडिओ ऑन करा. मग आपण सकाळी एवढा शक्तिपात घेतलाय तर ऍक्टिव्हेशन करून घेऊया. ओके, चला मग नंतरून क्वेश्चन आन्सर आपण घेऊया, ज्याचे पण हँड रेज आहे नंतरून घेऊया. ओके, चला व्हिडिओ ऑन आहे. चला आता ऍक्टिव्हेशनची प्रोसेस असते. याच्यामध्ये तुम्हाला रेकीला कसं इन्व्होक करायचं ते पण शिकवतो तुम्हाला, नंतरून पाणी चार्ज करूया. ओके, आणि तुम्ही याच्यानंतर हात पण ठेवून, कुठे दुखणे असेल तुम्ही हात ठेवून पण चेक करू शकतात, हिलिंग देऊ शकतात. ओके, चला आता हवं तर एक ग्लास पाणी पिऊन घ्या, आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं. ओके, थोडी एनर्जी खर्च होते. ओके, चला. आता रेकीला इन्व्होक करायची एक पद्धत असते. ओके, की स्वतःचे आभार मानायचे रेकीचे आणि ती प्रभावित होते. ओके, चला आता थांबा, सुचिता मॅम उठले, त्यांना येऊ द्या, मग आपण स्टार्ट करू. सगळे संगते असेल तर करायला बरं वाटतं, नाहीतर एखाद्याचं राहून जातं. ओके, मला लक्ष देऊन बघायचंय. ओके, मी दिसतोय ना? ओके, गॅलरी स्पीकर विंग मध्ये. चला आता काय करायचंय, दोघे हात रब करून घ्यायचे आणि माझ्या मागे मनातल्या मनात म्हणा. ओके, मी स्वतःची आभारी आहे, माता पित्याची आभारी आहे, सर्व गुरुची, माझ्या सर्व गुरुची आणि ईश्वराची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ओके, आता हात मांडीवर ठेवून द्या तुम्ही. ध्यानाला बसतात तसं बसा, डोळे बंद करा. ओके, हात तुम्ही मांडीवर ठेवले तरी चालतील, ध्यानाला बसतात तसं बसा आणि डोळे बंद करा. आणि आता कल्पना करायची आहे
की अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्र मस्तिष्काचा संपूर्ण भाग आणि क्राऊन चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या थर्ड आय चक्रामध्ये येत आहे. थर्ड आय चक्र चेहऱ्याचा संपूर्ण भाग, दोन्ही डोळे, नाक, दंतपंक्ती, कान सर्वांना व्याप्त करून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचली आहे. थ्रोट चक्र, मान, गळा, तिथून खाली दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचली आहे. संपूर्ण छातीचा भाग, दोन्ही हात, पाठ आणि तिथून खाली आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचली आहे. मणिपूर चक्र, संपूर्ण पोटाचा भाग, त्याच्याशी रिलेटेड सर्व ऑर्गन्स त्यांना व्याप्त करून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता खाली स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचली आहे. स्वादिष्ठान चक्र, कमरेचा संपूर्ण भाग यांना व्याप्त करून ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता आपल्या रूट चक्रापर्यंत पोहोचली आहे. रूट चक्र आणि त्याच्या खालचे सर्व ऑर्गन्स, दोन्ही पाय, मांड्या, तळपाय सगळ्यांना व्याप्त करून आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गनला व्याप्त करून आपल्या हातामधून प्रवाहित होत आहे. आता दोघे हात असे करा आणि फक्त बोला, दिव्य रिकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. डोळे उघडून घ्या, फक्त बोला, दिव्य रिकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता तुम्हाला काय करायचं आहे, 1 2 3 प्रोसेस करायची. पुढे जाऊन तुम्हाला ही गोष्ट नेहमी करायची. ओके, तर 1 2 3 प्रोसेस कशी करायची, माझ्याकडे मला सगळ्यांना बघू द्या. आता सगळ्यात अगोदर काय करायचंय, उजव्या हाताने डाव्या हातावर असा आधी हात रब करून घ्या. दिव्य रिकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, एक ऊर्जा आता तुम्हाला जाणवेल, शक्तिपात झालाय. तर डाव्या हातावर तुम्हाला हात असा फिरवायचा आहे क्लॉकवाईज, अंदाजे 21 वेळेस, आणि बोलायचं आहे की चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. इथे पण एक चक्र असतं, पाम चक्र असतं, त्याला ऍक्टिव्हेट करायचं. ओके, चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. मराठीत सांगतो, माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21 वेळेस. चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. सुचिता मॅम, हात खालीवर घ्यायचा आहे, समांतर नाही घ्यायचा आहे. हात असा खाली, डोळे उघडून घ्या तुम्ही, डोळे असं असं. ओके, घड्याळच्या दिशेने फिरवायचंय. ओके, अंदाजे 21 वेळेस करायचं आहे. चला, एवढं ठीक आहे. ओके, मोजत नाही बसायचा, अंदाजे करायचा. आता हात बदला, उजवा हात खाली, डावा हात वर, आणि चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र, चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21 वेळेस झालं. चला, एवढं ठीक आहे. आता डाव्या हाताची मूठ बांधून खाली ठेवा मांडीवर. डाव्या हाताची उजवा हात क्राऊन चक्रावर घ्या आणि आता ऍफर्मेशन द्यायचं आहे, चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र, चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. माझ्या 7 चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र, चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र.
चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चला, एवढं ठीक आहे, बंद झालं. आता दोघी हात हृदयावर घ्या आणि असे ठेवा, फक्त कप शेप मध्ये हृदयासमोर ठेवा आणि फक्त बोला चार्ज अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21 वेळेस बोलायचे. ओके, चला. आता हे झाले 1, 2, 3, 4 प्रोसेस. एवढं बस झालं. ओके, तर आता तुम्हाला कधीही जर वाटलं की रेकी घ्यायची तर तुम्हाला झालं. ओके, तर आता तुम्हाला कधी रेकी घ्यायची असेल तर बोलायचं स्वतःची आभारी आहे, माता पित्याची आभारी आहे, माझ्या सर्व गुरूंची, ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि जिथे दुखणं असेल तिथे हात ठेवायचा आहे. खांदा दुखत असेल, गुडघा दुखत असेल, आणि कसं असतं रेकी टाइम घेते. रेकी तुमचं जितकं उपचार करण्याची गरज आहे तेवढ्या वेळ हातातून फ्लो वाहत असतो. ओके, तर असं नाही की 1च मिनिटं ठेवायचं आहे, 2च मिनिटं, 5 मिनिटं. तुमच्या गरजेनुसार तो हाताचा फ्लो थांबूपर्यंत तुम्हाला हात तिथे ठेवायचा आहे. तुम्हाला ऊर्जा जाणवतात. ओके, चालेल. तर आता आपण पाणी चार्ज करून बघूया. आता आपण पाण्याची चव सुद्धा बदलून बघूया. आता ज्यांना प्रॅक्टिकल करायचं असेल 1 ग्लास पाणी घेऊन या, आपण ऑन स्क्रीनच प्रॅक्टिकल करूया. ओके, मी पण तुमच्या बरोबर करेल. काय घेऊन या किचन मधून 1 ग्लास पाणी आणि चव बदलून बघू. बघा, मी एवढं सगळं सांगितलं, सगळे ऍफर्मेशन्स असतात आणि आपल्याला आता सगळं माइंड पॉवरला नेहमी आध्यात्मिकतेची गरज असते. ओके, तर स्पिरिच्युअली सुद्धा तुम्ही आता शक्तिपात झाले आणि ऍफर्मेशन्सने सुद्धा पाणी चार्ज करू शकतात. या दोघांनी आपली पॉवर एक्स्ट्रा वाढलेली असते. ओके, चला. चला, रेडी आहे. ओके, चला, संजना मॅमने आणलंय. ओके ओके, चला. ओके, अजून कोणी बाकी आहे का बघू. सगळ्यांना बसून घेऊ द्या, मग आपण करूया. ओके, ओके, चला, आले का सगळे. सुष्मिता मॅम बाकी आहे, थांबा. ओके, सुष्मिता मॅमला येऊ द्या, नसतील तर आपण स्टार्ट करूया. ओके, ओके, चला. स्मिता चव्हाण मॅम गेले, त्यांना येऊ द्या, मग आपण लगेच स्टार्ट करूया. ओके, स्मिता मॅम पण आले. तर आता काय करायचंय तुम्हाला, आधी ते पाण्याची थोडंसं 1 घोट पाणी पिऊन बघा, थोडंसं सिप, की टेस्ट कशी आहे. नाही तर मग तुम्हाला जाणवणार नाही. का थोडं टेस्ट करून बघा, मग चव बदलते की नाही माइंड मध्ये ठेवा. ओके, कशी चव आहे. ओके, थोडंसं आता आपल्याला चार्ज करायचं. ओके, तर आपण त्याला कुठली टेस्ट द्यायची तुमच्या मर्जीने, तुम्ही काही टेस्ट, तुम्ही ऍफर्मेशन करा. मी सांगेल की ह्या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव येत आहे. तुम्हाला बोलायचं बोला, आंबट बोला, गोड बोला, तुमची मर्जी. ओके, तर आपण प्रयोग करायचा आहे, तर सेम प्रोसेस आहे. हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची आभारी आहे, माझ्या सर्व गुरूंची, ईश्वराची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. डाव्या हातात ग्लास पकडायचा आहे, डाव्या हाताने आणि उजव्या हाताने ऍफर्मेशन द्यायचंय. ओके, आणि आता बोलायचंय की जे तुम्हाला ऍफर्मेशन द्यायचंय. आता ज्याला मला फॉलो करायचंय त्यांनी मला फॉलो करा, मनातल्या मनात बोला, पण त्या पाण्याला कॉन्टॅक्ट होऊ द्या तुमचं त्याच्याबरोबर. ओके, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाच्या पाण्याची चव प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. त्या पाण्याकडे बघा. ओके, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. आणि ऊर्जा अनुभव करा, तुमच्या हातातून काहीतरी जाणवेल तुम्हाला व्हायब्रेशन्स. ओके, ह्या पाण्याला
मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. चला बोला, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. मनातल्या मनात बोला. ओके. नाही तर आपण बोलतो की ऐसा भी होता है क्या, असं नाही. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. चला आता टेस्ट करून बघा, थोडी चव कुणाला बदललेली वाटली की नाही. ओके, पहिल्यापेक्षा थोडी बदललेली असेल तर मला हँड रेज करा. ओके, नाही तर मी आता ओके, कुणाला काय वाटलं तर ओके. सविता मॅम ला काय जाणवलं की थांबा, अनम्यूट करतो तुम्हाला. हा, अनम्यूट करा मॅडम, ते बटन दाबा तिकडे. हा बोला मॅडम. हा बोला. मी बोलू का? हा बोला ना मॅडम. हा, नारळ पाण्याची मी सांगितलं होतं. ओके ती चव बदलली माझी, लागते ओके, नारळ पाण्याची. चला अभिनंदन. चला थँक्यू. चला अजून कोणी आहे का? 1 मिनिट मला हँड असंच वरती करा, ज्याला बोलायचं हँड असं रेज करा. ओके, ऋतुजा मॅमला तर काय 1 मिनिट. हा, मी अनम्यूट करतो. करा, अनम्यूट करा. मी पण मंदिराच्या तीर्थाची पाण्याची चव लागू दे बोलली, तर ते पाणी आहे ना थोडस आंबट असं गोड असं लागलं. म्हणजे अच्छा. आपण शंकराला अभिषेक घालताना ते कसं असतं पाणी, तशी हा, चव लागली. ओके ओके, चला अभिनंदन. तर एव्हरीथिंग इज आवर माइंड. ओके, आता गौतम बुद्धांनी पण सांगितलंय, बरं सगळ्यांनी सांगितलं, आपण जसं आपलं जे माइंड आहे, म्हणून ॲफर्मेशन मी पहिल्या दिवशी का घेतलं, याच्यासाठीच. जे जीवनामध्ये पाहिजे ॲफर्मेशन द्यायचे. तुमचा फायदा काय आहे, तुमच्या रेकीमुळे थोडीशी पॉवर वाढते. ओके, ज्यांना रेकीने तोही ॲफर्मेशनने करू शकतात, असं काही त्याच्यामध्ये नाही. पण याच्याने तुमचं खरंच म्हणजे तुमचं सकाळी जे शक्तिपात केला जातो, ऍक्टिव्हेट करून करून दिले जातात सिम्पल, तर आपली हिलिंग ॲबिलिटी वाढते 10%ने. पुढे तुमचं लेवल 2चा शक्तिपात होईल तर तुम्हाला अजून पाण्याने हातामध्ये अजून जास्त व्हायब्रेशन जाणवतात. थर्ड लेवलला अजून जाणवतात. ओके, आता मी सुद्धा करायच्या आधी काय बोलतो त्याला ॲफर्मेशन, की हे पाणी माझं थ्रोट चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट करत आहे, आणि मी जेही बोलतो ते बोलण्याने माझ्या स्टुडंटच्या जीवनात सकारात्मक बदल होतोय, असं ॲफर्मेशन देतो आणि पितो. शेवटी तुमच्या बिलीफ सिस्टीमवर आहे, तुम्हाला किती करायचं तुमच्यावर. ओके, तर असं असतं. चला, तर सिलेबस आता दुसरं म्हणजे सिलेबस संपवायच्या अगोदर उद्या मी तुम्हाला काय शिकवणार आहे, पेंडुलम डाउजिंग. तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं हे बघा. असं डाउजर भेटतं. जस्ट 1 मिनिट, मी स्पीकर मोड ऑन करतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, याचं डाउजर आहे. हे पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे. असं तुमच्याकडे नसेल तरी चालेल. ओके, हे असं कॉपरचं असतं, याचं क्रिस्टलचं असतं. नसेल तरी पण तुम्हाला उद्या काय करायचं आहे, अंगठी सगळ्यांकडे असते, अंगठीत दोरा टाकून या, तेवढंच काम करतं. ओके, तर उद्या तुम्हाला जर प्रॅक्टिकल करायचं असेल तर असं अंगठीत दोरा, हनुमानाची गदा असेल किंवा अशी काहीतरी एखादी वस्तू असेल तर घेऊन या. नट बोल्ट देखील चालेल, त्याच्यामध्ये दोरा अटकवा आणि उद्या प्रॅक्टिकलला तुम्हाला हे घेऊन यायचं. उद्या हे शिकवणार आहे. अजून दुसरे काही पॉवरफुल सिम्बॉल शिकवणार आहे. त्याला शक्तिपाताची गरज लागत नाही, तुम्ही यूज करू शकतात. ओके, तर उद्याचा दिवस मिस नाही करायचा आहे. ओके, सर रुद्राक्ष चालेल का? चालेल, ते जर दोरात जात असेल तर चांगलं आहे. ओके, पण ते खूपच हलकं असतं, ते हवेने खूप लवकर फिरेल. तर थोडीशी जड वस्तू असेल तर थोडंसं बरं होईल. ओके ओके. हम्म. ओके, चला आता बघा, आता सिलेबस तर आजचा संपलाय. ज्याला वेळ असेल त्याच्यासाठी 5 लाख मेडिटेशन घेऊ आपण. त्याच्या आधी कुणाचे काही क्वेश्चन आन्सर असतील आजसाठी तर विचारू शकता. ओके, सर थोडं थोडं ह्याच्या बाहेरचं बोलायचं होतं. विपश्यना करावं का हे आता रेकी विपसना मी शिकल्यानंतर? स्वतः विपसना करतो मॅडम. मला 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, काहीच फरक पडत नाही. समता भावने बघायचं, विपसनामध्ये काय बोलतात, समता भावने बघायचं. हे असं आहे तर आहे, नाहीये तर नाहीये. ओके, तिथे मेन तेच शिकवतात, दुसरं काही नसतं. ओके, तर डाऊट घ्यायचा नाहीये. चला, आता अजून कुणाला काही क्वेश्चन असेल असं हँड रेज केला तरी चालेल, कारण मला गॅलरीत दिसत आहे सगळे. ओके, निर्मला मॅमला काय बोलायचंय? ओके, बोला निर्मला मॅम, अनम्यूट करा. तर चांदीची अंगठी आणि त्यात धागा घातलेला तर चालेल का? काय आवाज नाही ऐकू आला मॅडम.
चांदीच्या अंगठीत धागा घातला तरी चालेल का? धागा आणि काय? चांदीच्या अंगठी. हा चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. अंगठी पाहिजे फक्त. चांदीची घ्या, पितळाची घ्या, सोन्याची घ्या, काहीच फरक पडत नाही. ओके, तुम्हाला उद्या येऊ शकतात. खूप छान आहे. ओके, मनीषा बोरसे मॅम बोला. सर तुम्ही ते मधले तिसरं चौथं पाचवं चक्र जे शिकवलं ना तेव्हा माझं नेटवर्कचा खूप इश्यू होता. रेकॉर्डिंग तर आहे, ते पूर्ण रेकॉर्डिंग बघा, काहीच प्रॉब्लेम हा नाही. मग तेच हवं तर विचारायचं. संध्याकाळी पण या. ओके, काही प्रॉब्लेम हो. संध्याकाळी आले तरी चालेल, नाही तर रेकॉर्डिंग बघू शकतात. ओके, चालेल. चालेल. हम्म. ओके, आता कोण बोलतं मेडिटेशन घ्या. ओके. तर तुम्ही ओपो कधी शिकवणार? मी नाही, ते पुढच्या लेवलचं असतं. ह्या लेवलमध्ये मी कसं एवढं सगळं शिकू? 5 दिवसाच ऍक्च्युली रेकी शिकवायला खूप हे होऊन जातं. ओके, ते पुढच्या लेवलला असतं. EFT असतं, होपोनोपो असतं, बरंच काही आहे. ओके, नंतर शिकू. आता पण चला, क्लास संपलाय. उद्या आपण बाकीचे क्वेश्चन घेऊ. ज्यांना थांबायचं असेल त्यांना मेडिटेशन घेऊ. ओके, मॅडमची बॅटरी संपत चालली. ओके, चला ठीक आहे. ओके ओके, चालेल. चला, ओके. तर मेडिटेशन करताना हे बघा, मी तुम्हाला ना हिलिंग देतो, रेकीची हिलिंग पण इथून देतो. तर तुमची व्हिडिओ ऑन गरजेचं आहे. व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. माझा व्हिडिओ बंद राहील. ओके, चालेल. तर ज्यांना करायचं असेल व्हिडिओ ऑन करून करा. ज्यांनी ऑलरेडी काल केलं असेल, नाही केलं तरी चालेल, पण माफ करून द्या सगळ्यांना. ओके, आणि आपण कंटिन्यू करू. ओके, तसं सिलेबस आजचा संपलाय. चला, ज्यांना करायचं आहे व्हिडिओ ऑन करून घ्या आणि शांत बसा. ओके, चला. ओके, ओके, चला. आयफोन सगळा ओके, रेडी आहे. सगळे बघू द्या मला. ओके, चला, रेडी आहे का? दोघी डोळे बंद. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हात मांडीवर ठेवले तरी चालतील, फक्त समर्पण भावनेने ऐकायचे. ओके, सरेंडर करायचं. आजच्या ह्या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि या जीवन प्रवासात आपण एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी खूप जास्त दुःखांचा बाण आपल्या मनामध्ये आहे. आणि त्या दुःखामुळे आपण सफर होतो आहे. प्रयत्न करूनही आपण त्या दुःखामधून बाहेर येऊ शकत नाही. तरी आज आपण आपल्याला अलाव करणार आहे त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. कारण त्या व्यक्तींच्या चांगल्या आठवणी घेऊन आपल्याला जगायचं आहे. पण त्या व्यक्तीच्या जाण्याने जीवनात जे दुःख झाले आहे, त्या दुःखाला जे आपण पकडून ठेवतो आणि ते शेवटी आपल्या शरीरावर
आजारांचे कारण आहे. आणि जर त्यांना खूप चांगल्या भावनेने त्यांची आठवण ठेवली तर जीवन खूप सुंदर आहे. त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या चांगल्या आठवणींना आज आपण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. आणि दुःखाला आज थोडं लांब करणार आहे. फक्त चांगल्या गोष्टी आज आपण आठवणार आहे. फक्त स्वतःला आज परवानगी द्यायची आहे. ह्या ध्यान साधनेतून बरेचसे व्हायब्रेशन्स शरीरावर तयार होतील, पण आज खाली होऊन जायचे आहे. जेवढे तुम्ही अलाव कराल स्वतःला, तेवढाच सुंदर रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण आज कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच आपण स्टोअर करणार आहे. जीवनात सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद यालाच आपण स्टोअर करणार आहे. चला आता एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील. काही लोकांसोबत ते 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल. त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका, माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल तर त्याची मनोमन माफी मागा. आपल्या शब्दांनी जर आपण कुणाला दुखावलं असेल तर त्याची माफी मागून टाका. आणि गेले 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या
प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर आता गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहे. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अलाव युअरसेल्फ. परवानगी द्या की तुमच्या जीवनात ज्याही व्यक्तींनी गेल्या 1 महिन्यात दुःख क्रिएट केले आहे, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाव युअरसेल्फ. माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे आणि तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात जिथे काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो आहे. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावले आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे.
तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, माफ करा त्या व्यक्तीला. तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, तर त्याची माफी मागा. कळत न कळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल, तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. अलाउ युअर सेल्फ. मनाच्या गाभाऱ्यात सगळ्या चांगल्या घटनांना कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहोत. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षामधल्या घटना आठवा. ह्या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल, आणि त्याच्या आठवणीने आजही तुम्ही खूप व्याकुळ होत असाल. आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखांच्या छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. आणि सगळ्या दुःखांना मनातून आज मोकळे करा. गेल्या 10 वर्षातील प्रत्येक दुःखाच्या क्षणांना मोकळे करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. तुमच्या मनामध्ये आणि औरामध्ये व्याप्त आहे. म्हणून आज आपल्याला ह्या सगळ्या दुःखांना बाहेर काढायचे आहे. सगळ्या दुःखातून स्वतःला बाहेर काढायचे आहे. कारण ते सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. या 10 वर्षामध्ये कोणीही तुम्हाला शब्दाने, कृतीने दुखावलं असेल, त्या प्रत्येकाला माफ करा. आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल,
तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. अलाव करा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता अगदी तुमचे शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनाच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. माफ करून टाका प्रत्येक व्यक्तीला. खूप कठीण आहे. आणि ह्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला, खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा. आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, वाढदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा ते छोटंसं बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याची तीच कोरी पाटी आज ईश्वराने तुमच्या हातात दिली आहे.
ईश्वराने ती कोरी पाटी तुमच्या हातात परत दिली आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. नवीन पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल बघा. कारण हे स्माईल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झाला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवी ऊर्जा, नवे जीवन दिले आहे. स्माईल, स्माईल, स्माईल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माईल. या स्माईल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये जाल, ज्याच्याही औरात प्रवेश कराल, जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माईल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माईल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माईलची ऊर्जा तुम्ही ग्रहण करत आहे चेहऱ्यावर. एक सुंदर स्माईल आणा. स्माईल, स्माईल, स्माईल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस. कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वीतलाचा भाग बनलो. तर आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त, जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथे जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आज, आत्ता, ह्या क्षणापासून पुढे तुमच्या जीवनामध्ये एक सुंदर स्माईल क्रिएट होणार आहे आणि तुम्ही एक स्माईल क्रिएटर बनणार आहे की जी व्यक्ती आजूबाजूला असेल, तुमच्या उपस्थिती मात्रेने त्याच्याही जीवनात एक सुंदर स्माईल आणि आनंद क्रिएट होणार आहे. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. परिपूर्ण करणार आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आता हळूवार परत यायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. ओके, हात रब करून घ्या आणि सर्व ऊर्जा आपल्या शरीराला द्या. ओके, थँक्यू सो मच. ओके, ओके. चला, आता कसं वाटलं? करता आलं की माफ? काही कुणाचे एक्सपिरियन्स? अश्विनी मॅम, अश्विन गवांडे मॅम, बोला मॅम, काय वाटतं तुम्हाला? 1 मिनिट, परत अनम्यूट करा. हा, बोला मॅम. हा सर, खूप छान वाटलं. मी ज्या ज्या आहे त्या व्यक्तीने सगळ्यांना माफ करून टाकलं आणि आता खूप रिलॅक्स सारखं झाल्यासारखं वाटतंय. व्हेरी नाईस. चला, तर माफ करणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याचे खूप जास्त फायदे असतात. मी जर सांगायला गेलो. बरोबर. ओके, चला. चला, अजून कोणी आहे का? अच्छा, तनुजा मॅमला बोलायचं आहे का? बोला. मग आपण हा, बोला मॅम. ते मूलाधार चक्रचं विचारायचं होतं. मला बॅक पेनचा इश्यू आहे ना, त्यासाठी. हा, ओके, ओके. नाही, त्याचं तुम्हाला येईल, शेवटच्या दिवशी मेडिटेशन येईल, तुम्हाला करायचं. ओके, त्याच्यावर जास्त वेळ दिवसभर तुम्ही केलं तरी चालेल. मला ना क्राऊन चक्र चेक करायचं होतं. तुम्ही आता करू शकता का? ग्राउंड चक्र काय? तर ते तुमचं बघा. चला, तुम्ही कुठून आहे? मी कल्याणवरून आहे. हा, ओके, ओके, ठीक आहे. हा, 1 मिनिट, मी पिन मध्ये घेतो. आणि मला हे पण विचारायचं होतं, एका टाइमला 2 चक्र जर म्हणजे प्रॉब्लेम असेल. असतात, कुणाची 7ही चक्र खराब असतात. मग आपण बोलतो ना, चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र, तसं होतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे 7 चक्राला एकच टाइमला करायचंय का सगळ्या चक्रांना? हा, नाही, ते तुम्ही 21 मिनिटं पूर्ण करत जाऊ. ओके, सुरुवातीला सगळ्यावर 3-3 मिनिटं हात ठेवायचा. ओके, ते मेडिटेशन येईल तुम्हाला. ओके, 1 मिनिट. तुमचं नाव कुठे केलं? तनुजा पाटील, कल्याण. ओके मॅम, थांबा.
ओके मॅम, चांगलं तर आहे. काय तुम्हाला डाऊट काय? चांगलं ऍक्टिव्ह आहे. आणि मूलाधार चक्रामध्ये प्रॉब्लेम असेल का मग स्पाईनचं येतं माझं? स्पाईनचं तुमचं ना मणिपूर चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. ओके, तुमच्या मणिपूर चक्राला थोडासा प्रॉब्लेम आहे. ते पण होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही, एवढं काही अवघड नाही. ओके, आता आले तर थोडं प्रॅक्टिसने होऊन जाईल. तर उद्याचं लक्षात घ्या सर्वांनी, काय करायचं आहे आपल्याला. पेंडुलम साठी या वस्तू घेऊन यायच्या आहे. खूप चांगलं प्रॅक्टिकल असणार आहे, मॅजिकल असणार आहे. ओके, चालेल, चला. ओके, तर आज कुणाचं काही नाही, आपण उद्या सकाळी 10 वाजता भेटणार आहे ह्याच टायमाला. ओके, चला चला, थँक्यू. चला, सर्वांना माफ केलं. आता 1 मिनिट बघून घ्या, माफ करणं का गरजेचं आहे. अच्छा, ते उद्याच सांगितलं तुम्हाला. ओके, माफ करणं खरंच गरजेचं आहे. सोडून द्यायचं. ओके, जोपर्यंत आपण ते जुनं सोडून देत नाही, नवीन काही आपल्यामध्ये येत नाही. तर ऑल द बेस्ट. आपण उद्या ह्याच टायमाला भेटू. ओके, चला, थँक्यू सो मच. आज ऐकून घेतलं. उद्या या टाइम. थँक्यू सो मच.